लोकांना सोशल मीडियाचा अवेअरनेस खूप कमी आहे. लोकांना वाटतं फक्त ते फोटो पोस्ट करणे, मी ट्रिपला गेले आणि फोटो टाकले वगैरे की झालं. पण त्याच्यातून तुम्ही बिझनेस अपॉर्च्युनिटीज जनरेट करू शकता किंवा तुम्हाला खूप अर्निंग मिळतं त्याच्यातनं. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, एक्सेप्ट यू असेल जे आहे जसं आहे. खूप अंडर प्रेशरमध्ये जगतात की मला छान दिसलंच पाहिजे, का तर प्रेझेंटेबल राहिले तर माझा बॉस खुश होईल किंवा मला ती ऑडिशन मी क्रॅक करू शकेन. आजकालची जी जनरेशन आहे जेन झी ज्याला म्हणतो, ती तर खूपच ॲडव्हान्स आहे. प्रोफेशनली आपल्याला जायचं आहे तर ते प्रेझेंटेबलच असलं पाहिजे. त्या गोष्टी त्या वेळेस झाल्याच पाहिजे. टाईम आणि कमिटमेंट याला खूप महत्त्व आहे. कनेक्ट तिथे होतो माणसाला की तुम्ही सर्व्हिस कशी देताय. तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट होताना प्रोफेशनली तर व्हायचंच आहे ऑब्व्हियसली आपल्याला, पण त्याच्यासोबत काय तुमचं पर्सनल टच तुम्ही देताय हे खूप लोकांना कनेक्ट करून जातात गोष्टी. पहिली गोष्ट आहे ना, जेव्हा तुम्ही कुठलंही काम करताय तेव्हा जर ते तुम्ही मनापासून करणार असाल, आतून येत असेल की नाही हे आपलं काम आहे आणि ते आपल्याला करायचं आहे एनी हाऊ, तर मग ते आतून येतं. तो ग्लो आणि ते गोष्टांना ती आतून येते. सो मी खूप जणांना सांगते की तुम्ही जेव्हा स्वतःवरती प्रेम करायला शिकाल, पहिली गोष्ट की ते शिका. तर जेव्हा ते शिकाल ना तेव्हा त्या ऑटोमॅटिकली गोष्टी चेंज होत जातात. तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर तुम्ही स्वतःच ओढून अंगावरती घेत असाल, म्हणजे खूप लेडीज ज्या म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात ना, तर माझ्याकडे खूप असे टेस्टिमोनियल्स आहेत की त्यांचं स्वतःच म्हणणं असतं की मी नसेल तर माझ्या घरात काही पान पण हलणार नाही. असं नसू शकतं ना. प्रत्येक गोष्ट, कुठलीच गोष्ट ही चिरंतन नाही आहे. दिवस रात्र काम केलं तरी यू कॅन नॉट सॅटिस्फाय ईच अँड एव्हरीवन. तुम्ही प्रॉपर प्लॅन करा. प्रॉपर तुमचा दिवस प्लॅन करा की जर तुम्ही असं लिहायला सुरुवात केलीत ना, माझ्या सेशनमध्ये मी ऑलवेज सांगते की जमत नाही अशी जगात कुठलीच गोष्ट नसते. भले वेळ लागेल, मला 2 मिनिटं लागते तर मला 5 लागतील, पण जमणार नाही असं काही नसतं. घर सांभाळणं ही किती मोठी गोष्ट आहे. हे मल्टीटास्किंगच तुम्ही करताय ना. बरोबर. ते त्यांना त्यांचं पोटेन्शियल ओळखण्यासाठी फक्त थोडा धक्का द्यावा लागतो. जेवढा अत्याचार करणारा जबाबदार असतो तेवढा तो सहन करणारा पण असतो. जर तुम्ही वेळेवरच बोलला असतात, तिथेच तुम्ही स्टँड घेतला असतात स्वतःसाठी, तर पुढच्या काही गोष्टी टळल्या असत्या. लक फॅक्टर आहे, त्याला मी डिनाय कधीच नाही करणार. लक फॅक्टर हा डेफिनेटली आहे, पण त्याच्यासाठी तुमची वेळ कदाचित आली नसेल ना. तुम्ही हा म्हणजे उलटा विचार तर नक्कीच करू शकता की आपण कुठेतरी थोडंसं कमी पडलो असं म्हणून आपल्याला ही संधी नाही मिळाली, पण प्रयत्न करत राहिला तर एक दिवशी तुम्हाला ते नक्कीच मिळते. तर एक पॉईंट असं ना की तुम्हाला तो साक्षात्कार मिळून जातो की तुमच्यात आत आहेत स्वामी. अद्वितीय अनुभव माझ्या लाईफमध्ये आहेत ना त्यांच्यामुळं की म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी तारून दिलं. कितीही वाईट परिस्थिती आलेली असू देत, कितीही घाण गोष्टी झालेल्या असू देत, पण ते तेच निस्तरून नेतात. म्हणतात ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि ते खरं आहे. तुम्ही ना तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी एक असं श्रद्धास्थान ठेवलं पाहिजे की जिथे तुम्ही विदाऊट जजमेंट सगळं काही बोलू शकाल किंवा सगळं मनातलं काढू शकाल. तर ते असायला पाहिजे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. एकच सांगतो की तू कर्म चांगलं ठेव. शेवटी इट्स ऑल अबाउट कर्म. तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं मिळणार आहे. देव कुठला आहे हे मॅटर नाही करत. तुम्ही तिथे किती सरेंडर होताय हे मॅटर करतं. म्हणजे तुम्ही जर देवाकडे जाऊन हात जोडताय आणि एन नंबर ऑफ गोष्टीच मागायला सुरू करताय, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे, तुमचं नाही ऐकत देव. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालं म्हणून देवाला जातात. बरोबर आहे. किंवा चांगलं काहीतरी होतंय त्याचं ते ग्रॅटिट्यूड देतात. बरोबर. टुवर्ड्स युनिव्हर्स असेल, स्वामींना असेल किंवा ज्यांनी कोणी त्या गोष्टींमध्ये मदत केली आहे. नमस्कार, मी अवधूत कदम. आपल्या या बोलूया पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आपल्यासोबत बोलायला घेऊन येत असतो. त्यांच्या जीवन प्रवासातून किंवा माहितीतून आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळते. ज्यांना काही नवीन सुरुवात करायची असेल त्यांना एक दिशा मिळते. आणि आजही अशाच एका पाहुण्याला आपल्यासोबत बोलायला आपण बोलवलेलं आहे. आपण स्त्री पुरुष, मेल फिमेल अशा दोन्ही कॅटेगरीतल्या लोकांना बोलवत असतो. तर फिमेल म्हणजे एफ. तर ह्या एफ असणाऱ्या, पण त्यांनी स्वतः आयुष्यात एक 3 एफ अवलंबलेले आहेत. ज्या एफला हाताशी धरून किंवा ज्या एफच्या सोबत काम करून त्यांनी आयुष्यात स्वतःची एक अशी ओळख निर्माण केलेली आहे. 23,000 लोकांचा एक समुदाय त्यांनी उभा केलेला आहे. त्यांच्याशी त्या कनेक्टेड आहेत. म्हणजे व्यावसायिकांना त्या एक B2B, B2C असा एक मार्ग क्रिएट करून देतात. तर खूप काही न बोलता आपण त्यांच्याशी बोलूया. तर चला तर मग आपण वेळ न घालवता त्यांचं स्वागत करूया. नेहा दातार यांचं.
नमस्ते. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे सर्वमंगलची नेहा. याच्याशिवाय इंट्रोडक्शन पूर्णच होऊ शकत नाही. गुड मॉर्निंग सर आणि खूप छान वाटतंय मला इकडे येऊन. आता मी थोडक्यात सांगितलं की एफ फिमेलमधला एफ, पण तुम्ही स्वतः एक 3Fमध्ये काम करता. येस. तर ते 3F कोणते आहेत? 23,000चा टप्पा मी सांगितला आहे, तो कशा माध्यमातून आहे आणि आज कोणत्या लेवलला आणि काय लेवलला आपलं काम चालतं, कसं चालतं आणि कोणतं चालतं, हे प्रेक्षकांना आपण तुमच्याकडून सांगूया. तर 3F पासून सुरुवात करूयात. 3F म्हणजे फूड, फिल्म आणि फॅशन अशा 3 Fमध्ये मी काम करते. काम माझं चालूच आहे कंटिन्यू आणि मला सतत कामात राहायला आवडतं. म्हणजे माझ्या बकेट लिस्टमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट असतो की सतत कामात राहायचं. तर फूड, फिल्म आणि फॅशनमध्ये मी काम करते. तर फूडमध्ये माझी व्हेज आणि नॉन-व्हेज केटरिंग फर्म्स आहेत, सर्वमंगल स्वाद या नावाने. फॅशनमध्ये माझं बुटीक आहे, नेहा कलेक्शन सांगली ह्या नावाने, ज्याचे आत्तापर्यंत मी 160+ एक्झिबिशन्स केलेले आहेत. वा. आणि नुसतं सांगलीच नाही, तर सांगलीबाहेर जाऊनसुद्धा मी पार्टिसिपेट करत असते. आणि तिसरं आहे फिल्म. फिल्ममध्ये मी प्रोडक्शन रिलेटेड सगळ्या गोष्टी करते. सो अशा 3 Fमध्ये मी काम करते सध्या आणि बाकी अजूनही खूप काही गोष्टी चालू असतात. जसं की मी हीलर आहे, काउन्सिलिंग करते, मी मेकअप आर्टिस्ट पण आहे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात आणि काय होतं ना, की आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असताना खूप लोकांची गरज पडत असते, जे आपल्याला त्या गोष्टीतले माहीर असतात आणि ते लोकं आपल्याला पाहिजे असतात. तर एक थॉट असा होता, की आपल्याला जेवढ्या लोकांची गरज पडते, तर अशी एक काहीतरी कम्युनिटी करूयात का, की जिथे सगळे लोकं असतील, कोणाला कुठलीही गरज पडली, तरी पटकन विदिन अ सेकंड तुम्हाला असे एन नंबर ऑफ कॉन्टॅक्ट्स मिळू शकतील, की ज्याचे रिव्ह्यूज चांगले आहेत आणि जे लोकं चांगलं काम करतात. तर या उद्देशाने सर्वमंगलची सुरुवात झाली आणि आता 23,000+ लोकं आहेत त्याच्यामध्ये. पण ह्याच्यात हेही मला आवर्जून सांगावसं वाटेल, की सर्वमंगल हा फक्त लिमिटेड एरियापुरता वगैरे असा नाही आहे, की तो फक्त सांगलीसाठीच आहे किंवा लेडीजसाठीच फक्त काम करतो, असं अजिबात नाही आहे. तर मला खूप कौतुकाने मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगते, की ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या आपल्याकडे हेल्पर मावशी असतात, तर त्या मावशींच्यापासून ते मोठे-मोठे डॉक्टर्स, लॉयर्स सगळ्या प्रोफेशनचे लोकं ह्याच्यामध्ये आहेत आणि आउट ऑफ इंडियाचे पण खूप सारे लोकं ह्या निमित्ताने जुडलेले आहेत आणि ते सगळेजणं ॲक्टिव्ह असतात, काम करतात. सो अशी सर्वमंगलची सुरुवात झाली आणि एवढे लोकं आहेत, की जे कनेक्टेड आहेत. सो कुठलीही इन्क्वायरी असेल, कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे, कुठलेही रिव्ह्यूज हवे आहेत, काही घ्यायचं आहे नवीन किंवा काहीही कुठल्याही गोष्टींसाठी तुम्हाला इथे वन स्टॉप सोल्युशन मिळणार. म्हणूनच ह्याची टॅगलाईन आहे, वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल युअर क्वेरीज. बरं, याचे काही चार्जेस वगैरे म्हणजे असं असतं की ग्रुप जॉइनिंग तर फ्री आहे, ॲब्सोल्युटली फ्री आहे. 2020मध्ये हा ग्रुप चालू झाला. सो 2020 ते 2022 कंप्लीटली मी फ्रीमध्ये काम करत होते सगळ्यांच्यासाठी, की त्यांचं प्रमोशन, सगळ्या बिझनेसचं प्रमोशन करत होते. पण ग्रुप जसा-जसा वाढत गेला, तर 23,000 लोकांच्यासाठी काम करणं एका व्यक्तीनं हे पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मग मी थोडेसे लिमिटेशन्स त्याच्यासाठी दिलेत. तुम्ही ग्रुप जॉइन फ्रीमध्ये करू शकता. पण जर तुम्हाला माझ्याकडून बिझनेस प्रमोशन हवे असतील किंवा मी तुमच्यासोबत काम करायला हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला लाईफटाईम मेंबरशिप घ्यावी लागते. हे अच्छा. आपण 2022 पासून चालू केले आणि त्याचेही माझ्याकडे आता ऑलमोस्ट 200 प्लस. लोकं आहेत, जे लाईफ मेंबर्स आहेत. अच्छा, ती वन टाईम आहे. एकदाच पेमेंट करायचं, की तुम्ही लाईफ टाईमसाठीचे मेंबर्स होता. अच्छा. त्यामध्ये तुम्हाला WhatsApp, Instagram आणि Facebook ह्याचे ॲक्सेस मिळतात. प्लस माझ्याकडून प्रमोशन मिळतं. आत्ता आपण सर्वमंगलबद्दल बोललात, पण सर्वमंगल काम करते लोकांसाठी, 23,000 लोकांसाठी भारतात करतंय, भारताबाहेर करतंय, महाराष्ट्रात सांगलीत तर आहेच. पण ते कुठल्या माध्यमातून करतंय, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती करतंय येस. आणि कशा स्वरूपात करतंय? जसं मी म्हणाले, की मी जिथे काम करते 3Fमध्ये, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वमंगल आहे. अच्छा. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं तर लास्ट इयर आपण सांगलीमध्ये एक मूव्ही शूट केली, महापरिनिर्वाण ज्याचं नाव आहे, जे आता रिलीज होईल. सर्वमंगलनी तिथे सुद्धा त्याचा परफॉर्मन्स दिला आहे. सगळे लोकं जो काही क्राउड आपल्याला लागतो, जे ज्युनियर आर्टिस्ट आपल्याला लागतात, जे आपल्याला फूडसाठी केटरर्स लागतात किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये सगळे सांगलीचे लोकं होते. म्हणजे इतका मोठा तामझाम होता त्याचा, तर तिथेही सर्वमंगलचं काम चालू होतं. अच्छा. सो सर्वमंगल सगळीकडे होतं. त्यानंतर आपल्या सोशल मीडिया तर आहेच आहे. सोशल मीडियातले सगळे प्लॅटफॉर्म्स आपण यूज करतो, त्यांचे बिझनेस प्रमोट करण्यासाठी. प्रत्येकाचं वेगळं काही ना काहीतरी काम असतं. ते एकमेकांना रेफरन्स देऊन आम्ही ह्याच्यातून करतो. वा, म्हणजे एफचं महत्त्व तुमच्या आयुष्यात खूपच आहे. खूप जास्ती आहे. म्हणजे हे तुम्ही 3 एफ तर सांगितले, स्वतः फिमेल एफ
येस. फेसबुकचा ॲप खूप ॲप आहेत. म्हणजे असे म्हणतो ना 5 मधला Yes, yes. 5 ॲप तुम्ही हे करता. Yes. म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून आणि इन्स्टाच्या माध्यमातून आज 23,000पेक्षा तुम्ही जास्त लोक जोडले गेलेले आहेत तुमच्यासोबत आणि वेगळ्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोचताय. पण एक स्त्री म्हणून जेव्हा हे सुरुवात केलं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं स्त्रीला असतं की स्वतःला पहिल्यांदा प्रूव्ह करावं लागतं हो, स्वतःला. खूप म्हणजे खूप. घरातून असू दे, समाजातून असू दे हं. किंवा स्वतःच्या नजरेत असू दे. हं. तर ती सुरुवात नेहाची कशी झाली होती? यातही एक एफ आहे. ते म्हणजे फॅमिली ऑफकोर्स. अच्छा. कारण फॅमिलीच्या सपोर्टशिवाय तुम्ही नाही करू शकत. आणि आपण आज 2020मध्ये राहतोय, तेव्हा तुम्हाला असं नाही आहे म्हणजे माझ्या घरात सासरी आणि माहेरी दोन्हीकडे असं नाही आहे, की फक्त पुरुषांनी काम करायचं आणि महिलांनी घर बघायचं किंवा या कुठल्याच विचाराचे कोणीच नाही आहेत. सो फॅमिलीच्या सपोर्टशिवाय नाही होऊ शकत. 2020 कोविड जेव्हा होता आणि सगळ्यांचंच लाईफ संपलं होतं ऑलमोस्ट. सगळे डिप्रेशनमध्ये चालले होते आणि सगळे घरी बसले होते. खूप 360 डिग्री आपलं लाईफ चेंज झालं होतं. त्यावेळी सर्वमंगलची सुरुवात झाली आणि त्यावेळी माझा एकच मोटो होता त्या काळामध्ये, की जे लोकं डिप्रेशनमध्ये चाललेत ना, तर आपल्याकडे काही गोष्टी आहेत ज्या आपण लोकांना देऊ शकतो आणि त्यांना थोडा वेळ का होईना त्यातनं थोडं डायव्हर्ट करू शकतो. तर तेव्हा मी आणि माझ्या फॅमिलीनी सुरुवात केली. आम्ही ऑनलाईन गेम्स घ्यायचो खूप साऱ्या लोकांचे, बरं. ज्यामध्ये महिला असायच्या, लेडीज, जेंट्स दोघंही असायचे आणि आम्ही इतके फालतू शाळेतले वगैरे गेम घ्यायचो आणि लोकं वाट बघायचे. म्हणजे 1 आठवडा मला फक्त हे थोडंसं त्याचं प्रमोशन करावं लागलं. पण 1 आठवड्यानंतर लोकं वाट बघायला लागले होते, की तू आज काय घेणार आहेस? म्हणजे आम्ही तो वेळ असं वाट बघतोय, की कधी 4 वाजतात आणि कधी तू हे करतेस. त्यातनं कितीतरी लोकांचं आपण हीलिंग केलं, की बाहेर पडा. आणि दुसरी गोष्ट फॅमिली सपोर्टमध्ये आम्ही केटरिंग सुरू केलं. ते तेव्हा झालं. कारण माझ्या सासूबाई अतिशय उत्तम कुक आहेत आणि माझा नवरा अतिशय उत्तम कुक आहे. सासूबाई खूप व्हेजमध्ये मास्टर आहेत आणि माझा नवरा फिश आणि नॉनव्हेज खूप छान बनवतो. अरे. तर तेव्हा हॉटेल्स सगळे बंद होते. आपल्याला काही ऑप्शन नव्हता, की आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊ शकतो वगैरे. आणि आम्ही सासूबाईंना सहज म्हणाले, की तुम्ही एवढं छान बनवताय आणि मी प्रमोट करते त्याचं, आपण करू. आणि त्यावेळेस आम्ही एकही दिवस कोविडमधला रिकामा बसून घालवलेला नाही आहे. अरे वाह! पूर्ण फॅमिली आम्ही ऑलमोस्ट दिवसाचे 18-18 तास काम करत होतो, ज्यामध्ये वाह! माझा छोटा मुलगा पण येतो. आणि आम्ही घरात गॅलरीमध्ये शेकोटी लावून अभिजित नॉनव्हेजचे गोष्टी करायचा आणि सासूबाईंचं तर फेमस व्हेज होतंच. तर मी त्यांना सपोर्टला आणि असं आम्ही पूर्ण कोविड केलेलं आहे. म्हणजे लोकांना फॅशनमधला माझं नेहा कलेक्शन तर आहेच, त्याच्यातून आम्ही सगळे कपडे किंवा ज्या काही त्यांना नेसेसरी गोष्टी लागतात, ज्या बाहेर जाऊन घेऊ शकत नाहीत, त्याही प्रोव्हाईड करायचो. प्लस आम्ही सामाजिक कार्य जसं की मला तेही खूप आवडतं, तर आम्ही बाहेर जाऊन लोकांची मदतही करायचो, ज्यांना जी कुठली गरज आहे. कारण कोविडमध्ये बाहेर पडणं अलाउड नव्हतं आणि आमच्याकडे कार्ड होतं माझ्याकडे गव्हर्नमेंटचं. तर त्याच्या थ्रू आम्ही कोणाला मेडिसिन्स हवेत, कोणाला घरातल्या गोष्टी हव्या आहेत, कोणाचे आई-वडील फक्त इथे राहतात, मुलं बाहेरगावी कुठेतरी आहेत आणि ते येऊही शकत नाही आहेत. मग त्यांची काळजी कोण घेणार? तर मला असे एन नंबर ऑफ दिवसभर फोन यायचे, की "अरे, ह्याची गरज आहे, त्याची गरज आहे, तू इथे जाऊन देशील का?" आम्ही स्वतःची काळजी पण घेतच होतो. त्याचबरोबर आम्ही हे पण खूप काम केलेलं आहे, फ्लडच्या वेळी असू देत किंवा हे. तर त्यातही फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय आपण नाहीच करू शकत. तर सगळ्यांचा सपोर्ट आहे. माझे आई-बाबा, बहीण, सासू-सासरे आणि अच्छा. त्याच्यामुळे मग सर्वमंगललाही मला भरपूर वेळ देता येतो आणि बाकीच्यांच्यासाठी काम करता येतं. त्यामुळं ही खूप मेन गोष्ट आहे ना, कारण कुठल्याही स्त्रीनं घराबाहेर पडणं म्हणजे लोकांच्या मनात असतं, की घरचं सगळं सोडून तू जातीयेस. पण असं नाही आहे. सगळ्यांच्या हं. बाबतीत असं नसतं. टचवूड मी त्यासाठी खूप लकी आहे, की घरचा सपोर्ट आहे मला तेवढा आणि सगळे हेल्प करतात प्रत्येक गोष्टीत. बरोबर आहे. म्हणजे आता घरचा सपोर्ट तर झाला. पण कसं असतं, की जरी सपोर्ट असला तरी माणसानं स्वतःमध्ये एक म्हणतो ना, की इन्स्पायर्ड असलं पाहिजे येस. आणि त्यासाठी नेहा स्वतःसाठी काय करते? म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे आपल्याला, की जोपर्यंत आपल्या बुडाला आग लागत नाही तोपर्यंत आपण काही करत नाही. प्रत्येक माणूस आहे ना, इंडिव्हिज्युअल माणूस असू देत किंवा कोणीही जेंट्स, लेडीज कोणीही असू देत, प्रत्येकामध्ये खूप पोटेन्शियल असतं. फक्त आपण ते ओळखत नाही. एक काहीतरी इन्सिडेंट्स किंवा अशी काहीतरी गोष्ट आपल्या आयुष्यात व्हायला लागते, तर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. आणि तसंच काही माझ्या बाबतीत होतं. कारण आत्ता जी नेहा आहे त्याच्यावरती मी खूप काम केलं आहे. पण आधी जी नेहा होती तर मला म्हणजे लोकांना आता पटणार नाही त्या गोष्टी, की मला 4 लोकांमध्ये बोलायचा फोबिया होता असं. किंवा कॉन्फिडन्स नाही, की जाऊन पुढे येऊन आपण काहीतरी करावं. बॅक मॅनेजमेंट सगळी आपण करणार आणि पुढे बोलायला कोणीतरी वेगळं असायचं. म्हणजे म्हणतात ना, क्रेडिट घ्यायला कोणीतरी वेगळं आणि काम करायला हं. कोणीतरी वेगळं. सो मी त्या कॅटेगरीमध्ये होते
आणि काही इन्सिडेंट्स असे घडतात, जसं कोविडमध्ये म्हटलं, की सगळंच बंद झालं होतं आणि काय करायचं नाही माहिती नाही. त्यावेळेस म्हणजे तो माझ्यासाठी तो क्षण होता, की नाही करा किंवा मरा हे 2च ऑप्शन्स आहेत आणि स्वामी कृपा आहे प्रचंड. त्याच्यामुळे त्यांचं होतं, की नाही आपण कुठलीही गोष्ट गिव्ह नाही करायची. करायचं, नाही झालं, नाही झालं. काहीतरी दुसरा ऑप्शन निघेल. सो या विचाराने मग करायचं ठरवलं आणि एक वाक्य होतं, जे मी रोज स्वतःला सांगते, की तुझ्यात हिंमत असेल तर करून दाखव. हे सगळ्यांनीच सगळ्यांना प्रत्येकाला सांगायला पाहिजे ॲक्चुअली आणि मग तेव्हा आपल्याला कळतं, की आपल्यात काय पोटेन्शियल आहे. मग जे काही माझे फ्लॉज होते, जे काही गोष्टीमध्ये मी कमी पडत होते, त्या सगळ्यावरती काम करायला सुरू केलं हळू-हळू आणि मग जमत गेल्या गोष्टी. आता हे तर सांगितलं की तुझ्यात हिंमत असेल तर तू करून दाखव. येस. पण म्हणतो ना की नेहाला बऱ्याच जणांनी आता सोशल मीडियावरती पाहिलं असेल किंवा समोर प्रत्यक्ष ती पाहिलं असेल, अँकरिंग करताना पाहिलं असेल, तर प्रसन्न हं, चेहऱ्यावरती एकदम हं, म्हणतो ना की हसतमुख राहणं वगैरे. तर घरची कामं असतील किंवा हं. काय असतील याच्यातून परत ते सगळं मॅनेज करणं आणि ते स्वतःमध्ये राहणं, त्याचं काय गुपित काय आहे त्याच्यामध्ये? काय पहिली गोष्ट आहे ना, जेव्हा तुम्ही कुठलंही काम करताय, तेव्हा जर ते तुम्ही मनापासून करणार असाल, आतून येत असेल, की नाही हे आपलं काम आहे आणि ते आपल्याला करायचं आहे एनी हाऊ, तर मग ते आतून येतं. तो ग्लो आणि ते गोष्ट ना ती आतून येते. सो मी खूप जणांना सांगते, की तुम्ही जेव्हा स्वतःवरती प्रेम करायला शिकाल, पहिली गोष्ट की ते शिका. तर जेव्हा ते शिकाल ना, तेव्हा त्या ऑटोमॅटिकली गोष्टी चेंज होत जातात. सो माझं गणित खूप सिंपल आहे, की आपल्याला ही गोष्ट जर करायची आहे, मनापासून इच्छा झाली तरच ती करायची, नाहीतर नाही. मग त्यासाठी कितीही मला पैसे मिळत असू देत किंवा कितीही गोष्टी फोर्सफुली होत असू देत, तर मी नाही करत. मला जर नाही करायचं आतून येत नाहीये तर आणि आतून येते तर मग मी त्याच्यासाठी काय वाटेल ते करणार. कितीही कष्ट पडू देत, काहीही पडू देत. सो माझे 2 मी डिव्हाईड केलंय, की प्रोफेशनली आपल्याला जायचंय तर ते प्रेझेंटेबलच असलं पाहिजे. त्या गोष्टी त्या वेळेस झाल्याच पाहिजेत. टाईम आणि कमिटमेंट याला खूप महत्त्व आहे. आणि घरचं म्हणाल तर घरच्याही गोष्टी करूनच मग मी बाहेर पडते. कारण फॅमिली सपोर्ट आहे पूर्ण. तर त्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि मग बाहेर पडायचं. म्हणजे दोन्ही तुम्हाला राखता आलं पाहिजे. आणि हे प्रत्येक लेडीज करू शकते. फक्त बायकांचं म्हणणं असतं म्हणजे त्यांनी स्वतःला कधी पारखलेलंच नसतं बेसिकली. त्याच्यामुळे त्यांचं असतं की नाही मग मी गेले तर घरचं कोण करणार? हं. होतात गोष्टी मॅनेज. फक्त तुम्ही थोडंसं मॅनेज केल्या पाहिजेत. त्याचं टाईम सेट केलं पाहिजे. आणि जर नवरे असतील सपोर्टिव्ह तुम्हाला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. ॲब्सोल्युटली. नाही पण प्रत्येक वेळी सपोर्ट मिळेलच असं नाही. हां. त्यावेळी म्हणजे तुम्हाला तो क्रिएट करावा लागेल. हां. कारण एक वाक्य आहे ना, की तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. हं. सगळ्याच गोष्टी जर तुम्ही स्वतःच ओढून अंगावरती घेत असाल, म्हणजे खूप लेडीज तर ज्या म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात ना, तर माझ्याकडे खूप असे टेस्टिमोनियल्स आहेत, की त्यांचं स्वतःचंच म्हणणं असतं, की "मी नसेल तर माझ्या घरात काही पान पण हलणार नाही." हं. असं नसू शकतं ना. प्रत्येक गोष्ट कुठलीच गोष्ट ही चिरंतन नाही आहे. तुम्ही एका दिवशी नसाल, तर ते काही अडणार नाही आहेत कुणाच्याच कुठल्या गोष्टी. चालणार आहेत त्या. त्याला बरोबर. ऑप्शन्स असतात. तुम्ही ते स्वतःला त्याच्यामध्ये घेतलंय, की मी नाही तर होणारच नाही, असं नसतं. तर तुम्ही वेगळ्या साइडनी जेव्हा वेगळ्या अँगलनी जेव्हा बघायला लागता ना, तेव्हा तुम्हाला गोष्टी सापडायला लागतात आपोआप. तर कुठलाच म्हणजे कोणीच जेंट्स असू देत, लेडीज असू देत, की माझ्याशिवाय हे अडणार आहे असं काहीच नसतं. ऑप्शन्स असतात. तुम्ही फक्त ते परखायला पाहिजेत आणि मग तुमचं लाईफ ईझियर होतं. हं. गोष्टी ऑटोमॅटिकली सॉर्टेड होतात. आणि मोस्टली म्हणजे काय असतं की आधी स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे कुठेतरी. खूप. म्हणजे घरातले सपोर्टिव्ह तुझ्याही म्हणजे मला वाटतं हो, की तुमच्या हो, घरातले हो. सपोर्टिव्ह सुरुवातीला असतील. नाही, नव्हते. हां. म्हणजे ती कशी सुरुवात असते? म्हणजे की कोणालाही आपण कुठल्याही ठिकाणी जर प्रूव्ह केल्याशिवाय आज तुम्ही हो. फिल्म लाईनमध्ये काम करतो आपण किंवा कुठल्याही फॅशनमध्ये खूप, काम करतो खूप. किंवा आज एक्झिबिशन आपण सक्सेसफुली तुम्ही करता किंवा तिथं चांगल्या प्रकारचं प्रॉडक्ट ठेवता. हे तुम्ही प्रूव्ह केलं त्यामुळे तर आज तुम्हाला तुमच्यावरती लोकं येस. विश्वास ठेवतात. ह्याच्याबद्दल ना एक मी फनी किस्सा सांगते तुम्हाला. जसं तुम्ही म्हणालात, की घरचे पहिल्यापासून सपोर्टिव्ह असतात का? तर नसतात. जेव्हा मी 2013-14च्या दरम्यान जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरू केलं होतं, मी ऑन कॅमेरा जात नाही कारण त्याच्यासाठी टाईम कमिटमेंट तुम्हाला द्यावी लागते. 12-18 तास तुम्हाला द्यावेच लागतात कंपल्सरी. सो मी जात नाही. तर मी बॅक कॅमेरा सगळं काम करायचे. तर पहिल्यांदा माझ्या घरच्यांचं एक असं परसेप्शन होतं, की "तू गेलीस तर तिकडंच आहेस. 10 तास काय करता तुम्ही? अर्ध्या तासाचा तर तो दिसतो टीव्हीवरती सीरियल आणि हं. हे ते. तर तुम्ही 10-10 तास काय करता?" म्हणजे त्यांना असं वाटायचं, की काय घरातलं काम सोडून तिकडे काय करायचंय किंवा जा आणि ये 2-4 तासात वगैरे.
म्हटलं की तुम्हाला मी हे सांगून कळणार नाही आहे. एक दिवशी सीरियलचं शूटिंग चालू होतं आणि त्यावेळेस मी सगळ्यांना गाडीत घालून घेऊन गेले, की तुम्ही इथे बसा आणि बघा काय चालू असतं ते. 1 तास बसले, 2 तास बसले, 3ऱ्या तासानंतर त्यांना खूप कंटाळा आला, की एकच वाक्य किती अँगलनी बोलायचंय आणि किती चाललंय हे, म्हणजे आता आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त नाही बसू शकत. बरं. म्हटलं हे तो कलाकार तेवढ्या वेळा करतोय परफॉर्म आणि तेवढ्या वेळा बाकीच्या लोकांनाही तिथे थांबावं लागतं. बरं. त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो 10 तास आम्ही काय करतो हे आज तुम्ही बघा. त्या दिवशी नंतर आज तागायत मला कोणीही विचारलेलं नाही, की तुझं काम काय असतं एक्झॅक्टली. किंवा एक्झिबिशन्समध्ये पण असंच असतं, की मी सकाळी 8ला जे जाते ते रात्री 12 वाजता घरी येते. अच्छा. कारण जेवढे स्टॉल्स असतात त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी क्वेरी असते, प्रत्येकाला अटेंड करायचं असतं. तर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं, की आपण एकदा स्टॉल लावू फूडचा. म्हणजे तुम्हालाही एक्सपिरियन्स येतो, मलाही एक्सपिरियन्स येईल. तर तेव्हा कळतं, की किती बोलावं लागतं, किती अटेंड करावं लागतं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या. म्हणजे मी जेव्हा त्या गोष्टी प्रूव्ह केल्या 10-15 वेळा स्वतः पडून, लागून घेऊन, उठून, तेव्हा मी त्या समोरच्याला सांगू शकले, की हे असं आहे आणि ह्याला पर्याय नाही आहे. अच्छा. तेव्हा त्या गोष्टी त्यांना समजल्या आणि त्याच्यानंतर आजची वेळ आहे ती एकदम अपोझिट आहे. "तुझं शूट आहे का? बरं जा, जा. आम्ही करतो." हां. म्हणजेच हेच की तुम्ही प्रूव्ह केल्यामुळे आज खूप. तुम्हाला फुल हो. सपोर्ट आहे. खूप, खूप. सर्वमंगल. सर्वमंगल ची सुरुवात म्हणजे ज्याच्यामुळं नेहा तर ओळखली जाते सध्या. तर त्या सर्वमंगलची सुरुवात कशी झाली? जसं मी म्हणाले तसं कोविडमध्येच झाली. तेव्हा मी मगाशी सांगितलं तसं, की पहिला उद्देश हाच होता, की लोकं जे डिप्रेशनमध्ये चाललेत आणि लोकांना जे त्रास होतात, त्यातून कुठून तरी आपण एक एंटरटेनमेंट फॅक्टर देऊया. म्हणजे याच्यातून सुरुवात झाली होती खरं तर. कारण मलाही तेव्हा माहीत नव्हतं, की मी सर्वमंगलचं पुढे काय करणार आहे किंवा पुढे कुठेपर्यंत हे जाणार आहे. मला असं झालं, की नाही आता सगळ्या गोष्टी लाईनड अप झाल्या आहेत आणि आपल्याकडे इतका मोठा कॉन्टॅक्ट बेस आहे, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी काम करूया. आज जर मला 10 लोकं ओळखतायत, तर मी त्या 10 लोकांना रेफरन्स देऊन दुसऱ्यांचंही काम करू शकते. एक सिंपल लाईफचा फंडा मी फॉलो करते, की जर तुम्हाला पुढे जायचं असेल आयुष्यात, तर तुम्ही 10 लोकांना जर घेऊन पुढे गेलात ना, तर तुम्हाला फार कष्ट करावे लागत नाही. तुम्ही आपोआप वरती-वरती जाता. मग कारण ते 10 लोकं काम करत असतात तुमच्यासाठी. दुसऱ्याचं काहीतरी पाडून, त्याला ओलांडून तुम्ही जर जायचं ठरवलंत किंवा मीच सगळं करणार म्हटलात, तर गोष्टी होत नाहीत. सो मला होतं की नाही सर्वमंगलमध्ये आपोआपच एवढे लोकं वाढायला लागलेत. म्हणजे जे सुरुवातीला 100 होते, ते मला वाटतं 15-20 दिवसांच्या नंतर 1000 मध्ये झाले होते. आणि एका वर्षामध्ये 18,000 वगैरे केले होते क्रॉस. सो मला असं झालं, की नाही मग हे आपोआप चाललंय. आपल्याला पुढे जायचं तर मग यांच्यासोबतच का नाही जायचं? त्यांचंही आपण थोडं प्रमोशन करून त्यांनाही उपयोग होईल, आपल्यालाही उपयोग होईल. असं करत-करत मग तो बिझनेस ग्रुप झाला. आत्ताही ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटीज सध्या कमी आहेत लास्ट इयरपासून. पण ॲक्टिव्हिटीज पण खूप असतात. म्हणजे असं नाही आहे, की फक्त बिझनेसच चालू असतो. मी त्यांच्यासाठी हळदी-कुंकवापासून ते डी-जे पार्टीपर्यंत अच्छा. कुठले म्हणजे सगळे सेलिब्रिटीज आणून असेल किंवा सगळ्या प्रकारचे इव्हेंट्स केलेले आहेत आत्तापर्यंत 4 वर्षामध्ये. दर महिन्याला काही ना काहीतरी असतोच इव्हेंट आणि अदरवाईज बिझनेस प्रमोशन तर कंटिन्यूस चालू असतात. आता हे सोशल मीडियावरचे ग्रुप्स चालवायचे किंवा हं. आपलं स्वतःचं बऱ्याच जणांना स्वतःच्या हँडलवरती पण म्हणजे स्वतःच्या येत नाही. फेसबुकवरती हो. पण हं. व्हिडिओ टाकायला वेळ नसतो किंवा बोरिंग असतं किंवा कंटाळा येतो. हं. आता म्हणजे आपल्या ह्या वयातली लोक खूप कमी दिसतात जे ॲक्टिव्ह असतात. पण अशावेळी 23,000च्या ग्रुपला हँडल करणं, हं. 23,000 मधली लोकं रोज काही ना काहीतरी पोस्ट करत असतात. बरं ते चुकीचं आहे, बरोबर आहे माहीत चेक नाही आहे. करणं. ते रिलेटेबल आहे आपल्या ह्याला हो. किंवा हार्मफुल आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे हँडल केल्या जातात? कोण करतं हे अ, सगळं? याच्यासाठी मीच होल अँड सोल सगळं मीच बघते. मॉडरेटर्स ठेवू शकतो आपण. त्याच्यासाठी माझी बहीण मला मदत करते. जेव्हा मी अवेलेबल नाही आहे, त्यावेळेस ती अवेलेबल असते. पण आता झाली आहेत 4 वर्ष आणि लोकांना त्याचे रूल्स माहीत झाले. त्यामुळे फार प्रॉब्लेम येत नाही. सुरुवातीला यायचा, पण आता नाही फार प्रॉब्लेम येत आणि त्याला आता सोशल मीडियामध्ये ते ॲडव्हान्स होत चाललं आहे ऑब्व्हियसली. तर त्याच्यामध्ये असे आपण कीज टाकू शकतो, की अशा-अशा पोस्ट येत असतील, तर त्या बाय डिफॉल्टच डिक्लाइन होतील. सो तसे फिल्टर्स लावले गेल्यामुळं फार त्रास होत नाही. पण ॲक्टिव्ह राहावं लागतं. कोणाच्या कुठल्या पोस्टना कारण मध्ये पण असं झालं होतं, की एक फायनान्शियल रिलेटेडच एक पोस्ट आली होती आणि कर्ज अवेलेबल करून देईल अशी काहीतरी समथिंग पोस्ट होती आणि मी शूटवर असल्यामुळे 3 दिवस फोन बघितलेला नव्हता आणि त्याच्यावरती लोकांनी रिप्लाय केले होते. म्हणजे डॉक्युमेंट्स सबमिट केले होते आणि त्याच्यामध्ये हो. असं होतं, की तुम्हाला 3 दिवसात लोन मिळेल. तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असू देत, नसू देत आणि ते मिळेल तुम्हाला 3 दिवसात लोन आणि ज्यांना पैशाची गरज असते त्यांनी केलं होतं त्याच्यावरती रिप्लाय.
आणि माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला, की "तू नाही आहे का ग्रुप चेक केला?" म्हटलं, "काय झालंय?" तर अशी-अशी पोस्ट आहे आणि ती जेन्युइन आहे की नाही एकदा तू खात्री कर. तर ज्यांनी टाकली होती त्यांचं प्रोफाईल मी चेक केलं. त्याच्यात मला थोडंसं डाऊटफुल वाटलं. मी अच्छा. त्यांना कॉन्टॅक्ट करत होते, पण ते होत नव्हते. पहिल्यांदा तर मी ती पोस्ट डिलीट केली होती. त्याच्यानंतर मी चेक केलं, की हर एक सांगलीमध्ये असलेल्या ग्रुपमध्ये ती पोस्ट पडते आणि लोकं त्याच्यावरती कमेंट करतात. तर त्यांनी काय केलं होतं ना, तुम्हाला पैसे पाहिजे असतील लोन समथिंग 10,00,000चं पाहिजे, तर त्याच्यावर 2% आमचे असतील. मग ते 2% आधी भरा आणि मग आम्ही तुम्हाला 10,00,000 देतो. असं हं. होतं आणि मग ते ज्यांनी पैसे भरले तर ते गायब. म्हणजे ते नव्हतंच काही अस्तित्वात, बोगस होतं ते सगळं. सो ओके. ह्यासाठी मी पोलीस सपोर्ट पण घेते. कारण सर्वमंगलमध्ये पोलीसही आपले खूप आहेत आणि माझ्या मैत्रिणी पण आहेत खास काही. तर त्यांना मी आहे त्यांच्याशी कनेक्टेड, की जर असे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा लेडीज रिलेटेड कारण खूपदा असं होतं, की काही जेंट्सकडून लेडीजचे नंबर घेतले जातात. कारण लेडीज व्यवसाय आहे म्हटलं नंबर टाकतात. तर त्याच्यावरती कॉल करणं, मेसेजेस करणं आणि अनवॉन्टेड गोष्टी करणं ह्याही गोष्टी होतात. सुरुवातीला व्हायच्या ह्या गोष्टी. पण अंडर सर्व्हिलन्स ग्रुप दिल्यामुळं आता या गोष्टी नाही होत. मॉनिटायझेशनला आलं की आता कमी झाल्यात. पण राहावं लागतं, खूप अलर्ट राहावं लागतं. कारण होल्यांची जबाबदारी तुमच्यावर असते. बरं. प्रत्येक काहीही वाईट घडलं की पॉइंट आउट करायला हां, बरोबर म्हणजे कोणीतरी लागतं. जर प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला, तर त्याला येस. सर्वस्वी खूप, जबाबदार खूप. तुम्ही आहात. येस. त्यामुळं त्यामुळं मला आणि खूप सपोर्ट मिळतो. म्हणजे हं. पोलिसांचा असेल किंवा लॉयर्सचा असेल. ग्रुपमध्ये लॉयर्सही खूप आहेत. सो मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या असतात, की असं-असं आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर ते मला नक्कीच गाईड करतात. अच्छा. म्हणजे या माध्यमातून आपण हे सांगूया, की लोकांना, की सर्वमंगल हे सिक्युअर प्लॅटफॉर्म आहे. येस. लोकांना सोशल मीडियाचा अवेअरनेस खूप कमी आहे. कमी. म्हणजे लोकांना वाटतं फक्त ते फोटो पोस्ट करणे, मी ट्रिपला गेले आणि फोटो टाकले वगैरे की झालं. पण त्याच्यातून तुम्ही बिझनेस अपॉर्च्युनिटीज जनरेट करू शकता किंवा तुम्हाला खूप अर्निंग मिळतं त्याच्यातनं. YouTube असेल, Facebook असेल, Instagram असेल. त्याचा अवेअरनेस मी खूप क्रिएट करते. म्हणजे मला वाटत नाही सांगलीमध्ये दुसरं कोणी क्लास घेत असेल, तर सोशल मीडियाचे क्लासेस पण मी घेते आणि मला सांगायला खूप छान वाटतं, की माझ्या स्टुडंटपैकी एक माझ्याकडे स्टुडंट आहे ज्यांचं वय 80 प्लस आहे. अरे वाह! आज त्या आजी स्वतःचे सगळे व्यवहार स्वतः करतात. त्या माझ्याकडे जेव्हा आल्या तर त्यांचं असं होतं, की मुलावरती अवलंबून राहा, नातवांवरती अवलंबून राहा, की ते त्या लोकरीच्या खूप छान वस्तू बनवतात आणि गंमत म्हणून विकतात. तर मग ते पैसे कारण लोकं सगळे ऑनलाईन आता वापरतात, कॅश नसते. तर मग ते आलेत की नाही, मग ते मुलाच्या अकाउंटवर जातात. मग त्याला विचारायचं आलेत की नाही, हे खूप प्रॉब्लेमॅटिक होतं. तर मला शिकव. मला शिकायचं आहे ते, की जीपे म्हणजे काय, कसं वापरतात, मग बँक अकाउंटचं काय असतं. तर 80 वर्षाच्या माझ्या स्टुडंट आहेत आणि ज्या आज हं. स्वतः सगळी कामं स्वतःची स्वतः करतात आणि दुसऱ्यांना पण सांगतात, की नोटिफिकेशन आलंय का बघ. मग ते कसं बघायचं? ज्यांना माहीत नाही त्यांनाही त्या आता गाईड करू शकतात. तर असे क्लास पण कुठे घेतले जात नाही. जे मी सर्वमंगलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवते, की येत नाहीये ना, तर ते सोडून नका देऊ. त्याच्यावर काम करा. आणि असतात आपल्याला हेल्प पाहिजे म्हणलं ना, की हेल्प मिळते. तुम्ही स्वतःहून जर सांगितलंच नाही, तर लोकं कशी मदत करणार तुम्हाला? तर त्याचंही अवेअरनेस मी सर्वमंगल थ्रू क्रिएट करते. म्हणजे सर्वमंगलमधून तुमचं सर्व मंगल होऊ शकतं, हे येस. थोडक्यात आपल्याला माहिती आहे, की आणि त्याच्यामध्ये फक्त महिलांसाठी नाही. नाही, तर ते सगळे. ऑल कॅटेगरीतली लोकं आहेत आणि अगदी वयाच्या किती म्हणजे 18 वर्ष जे Facebookमध्ये हो, यायला जे हो, वयोगट हो. आहे, त्या वयोगटापासून आता सांगितलं त्याप्रमाणे 70-80 येस. वर्षाची लोकंसुद्धा आहेत. तर सर्वमंगलबद्दल तर आपण जाणून घेतलंच, पण आपलं आणखी एक चालतं फॅशन. हां. तर फॅशनच्या माध्यमातून आपली एक्झिबिशन्स असतात किंवा आपण ऑर्डर घेऊनसुद्धा हो. सर्व्हिस देतो. तर त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे त्याची सुरुवात मी टेलिकॉममध्ये काम करत होते अर्चितच्या जन्मापर्यंत. जन्मानंतरही आहे रादर 2013 12-13 पर्यंत. त्यानंतर मी क्विट केलं आणि मला ना लहानपणापासूनच असं गोष्टी छान काहीतरी युनिक कलेक्ट करायची खूप सवय आहे आणि मग सगळे विचारायचे, "कुठून घेतलंस? काय घेतलंस?" मी त्यांच्यासाठी ते आणून द्यायचे, की इथून घेतलं, तिथून घेतलं. तर ते कुठेतरी आतमध्ये होतं बहुतेक बिझनेस करणं अच्छा. आणि मला खूप आवडतं गोष्टी विकायला, दुसऱ्याला काहीतरी छान युनिक आणून द्यायला, की जे कोणाकडे नाहीये. म्हणजे माझा असा खूप भर असतो, की जे सगळे करतात ते नाही करायचं. आपण वेगळ्या प्रवाहाच्या बाजूनी व्हायचं. तर तसं ह्याच्यातून सुरुवात झाली आणि माझ्या सासूबाईंना खूप आवड आहे. त्या दुपटी म्हणजे लहान मुलांचा बाळंतविडा वगैरे त्या खूप करतात. तर त्यांच्यातून मी जो ते बघून त्यांचं करायला सुरुवात केली. मग त्या विकायच्या. त्यांचं बघून असं करत 2013 मध्ये सुरुवात झाली. अर्चित जेव्हा 3 महिन्याचा होता, तेव्हा मी पहिलं एक्झिबिशन केलं होतं. आर्चिस म्हणजे मुलगा. मुलगा. हां. तो आता 13 वर्षाचा आहे. तर तो 3 महिन्याचा असताना मी पहिलं एक्झिबिशन केलं होतं आणि तेव्हापासून मी नॉनस्टॉप करतेच आहे. आणि मग बेसिक आहे की निश काय आहे? लोकांना काय
पाहिजे पण मिळत नाही, अशा गोष्टी मी शोधते आणि मग मी त्याच्यावरती काम करते. आता जसं की आफ्टर कोविड सगळे थोडे हेल्दी झालेले आहेत. तर प्लस साईज खूप जास्त असतो लेडीजमध्ये. त्यांना कपडे मिळत नाहीत किंवा मिळतात ते खूप लिमिटेड असतात, की त्यातलंच काहीतरी घ्यावं लागतं कंपल्सरी. सो माझा फोकस त्यावर असतो, की जे तुम्हाला मिळत नाही ना, मी ते तुम्हाला अवेलेबल करून देईन. मग यासाठी खूप R&D करते मी. खूप फिरावं लागतं मला. खूप जाऊन सर्च करावं लागतं, की कुठे काय मिळतंय, मग प्राईस वाईज कसं आहे. कारण माझं असतं, की नाही आपल्याला अफोर्डेबल प्राईसमध्ये समोरच्याला द्यायचं. त्यांना मिळत नाही म्हणून मग मी त्याच्यातनं खूप प्रॉफिट घेऊन तुम्हाला ती गोष्ट नाही देणार. मी खूप अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला ती पोहोचवणार, की तुम्ही एकाच्या ऐवजी 4 घ्याल. सो त्याची निश काय आहे? अशा सगळ्या गोष्टी मी खूप सर्च करत असते, की काय लोकांना आवडतंय आणि काय त्यांना मिळत नाही. मग त्या गोष्टीतून नेहा कलेक्शनची सुरुवात झाली. आता झाली त्यालाही 12-13 वर्ष. वाह! म्हणजे आता हे एक्झिबिशन्स वगैरे साधारण आत्तापर्यंत किती झाली आपली? 160 नंतर मी आता मोजत नाहीये. अच्छा, म्हणजे सर्व मंगलचे दर 2 महिन्यातून 1 होतंच आणि नेहा कलेक्शनचे तर महिन्यात 4 वगैरे पण होतात. अच्छा. म्हणजे मी पर्सनली दुसऱ्यांच्याकडे पण स्टॉल्स लावते, जे आउट ऑफ सांगली, ओके. जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर भरपूर ठिकाणी असतात. बरं. पुणे, मुंबई. पण आता हे आपण बघतोय की फॅशनमध्ये काम चालू आहे, फिल्ममध्ये काम चालू आहे, सोशल प्लॅटफॉर्ममधून काम चालू आहे किंवा आणि कुठलं सांगितलं आहे? फूड. फूडमधलं चालू आहे. सगळ्यांसारखाच नेहाला सुद्धा 24 तासाचा दिवस आहे ना? आहे, खरंच आहे. पण ह्यासाठी ना माझा फंडा आहे खूप काम करायचं आणि खूप मजा करायची. अच्छा. मग म्हणजे तो ती फन करायला तो हो. एफ जो आहे, फनचा एफ, येस. तो एन्जॉय करायला कधी वेळ असतो? म्हणजे कसं मी मॅनेज करता ते? काढते वेळ. म्हणजे मी आठवड्यातून 5 दिवस काम करते, तर मी 2 दिवस 1 दिवस फॅमिलीसाठी आणि 1 दिवस स्वतःसाठी ठेवलेला असतो. मग जो माझ्यासाठी दिवस आहे, त्याच्यामध्ये मी स्वतःला खूप पॅम्पर करते. जे काय माझ्या ब्युटी सर्व्हिस असतील, मला पिक्चरला जायचं आहे, मला फ्रेंड्ससोबत बाहेर जायचं आहे, फिरायला जायचं आहे, ते सगळ्या गोष्टी मी करते. काम आपण कशासाठी करतोय, तर आपल्यासाठी करतोय ना. पैसे मिळवणं ही माझी अर्ज कधीच नव्हती. मला माझा मेंदूला सतत काम लागतं काहीतरी. मी अशी शांत बसून नाही राहू शकत. त्याच्यासाठी मी काम करते. सो मग त्यासाठी जर आपण काम करतो तर ते स्वतःसाठी आपण तेवढा उपभोग पण घेतला पाहिजे. हं. त्यामुळं मी काढते वेळ आणि वेळ सगळे काढू शकतात. म्हणजे जसं म्हटलं ना, इच्छा तिथे मार्ग. तुम्हाला जर ती गोष्ट करायची मनापासून इच्छा असेल ना, तर ऑटोमॅटिकली ऑप्शन्स मिळतात. तर मी काढते. खूप काम करते आणि खूप मजा पण करते. एक दिवस बॅटरी रिचार्ज करायची, हो आणि परत काम 5 करायचं. दिवस चालवायची ती. येस. पुन्हा म्हणजे पण हे कळलं की थोडा स्वतःसाठी वेळ देते आणि 5 दिवस काम करते, पण ते कामाची पद्धत जाणून घ्यायला आवडेल. रुटीन काय असतं? डेली रुटीन म्हणजे उठणं असेल, झोपणं असेल किंवा येस. स्वतःच्या हेल्थकडं, फिटनेसकडं, तो पण एफ आला फिटनेसचा आला. परत. हो. तर खूप एफ आहेत. तर तर ते कसं नेहा मॅनेज करते की आता कसं आहे माहिती आहे का, मुलगा मोठा झाल्यामुळं त्याचं रुटीन सेट आहे. तर मग त्याच्यासाठी मला फार काही वेळ काढावा लागत नाही. ऑलमोस्ट 12 तास तो बाहेर असतो आणि तो स्कूल आणि क्रिकेट छान खेळतो. त्याच्यामुळे 12 तास तो बाहेर असतो. रात्री सकाळी 9ला जातो की रात्री 8-8:30ला येतो. त्यामुळे ते 12 तास मला ऑटोमॅटिकली मिळालेले असतात. तर त्यामध्ये मग माझं ठरलेलं असतं. जसं आपलं डायरी असते की हे काम या दिवशी आहे, शूट या दिवशी आहे. ते सगळं प्री प्लॅन्ड असतं. एक्झिबिशन असेल तर मात्र मी पूर्ण दिवस बाहेर असते. सो ते आहे सगळं. इव्हन तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल, की म्हणजे खूप लोकं मला म्हणतात, की तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं, की हिच्या घरी गेलं, की बाबा 2 माणसं पाणी घेऊन, चहा घेऊन आणि हे हं. घेऊन वगैरे येतात. माझ्याकडे कामाला बाईसुद्धा नाही आहे. बरं. तर तीही कामं असतात घरची आणि ती सुद्धा मी आणि माझा नवरा मिळून करतो. म्हणजे भांडी घासणं हे बायकांचंच काम आहे, असं अजिबात नाहीये. मी जर नाहीये दिवसभर किंवा मी कामासाठी, शूटसाठी बाहेर आहे, तर अर्चितची पूर्ण जबाबदारी त्याचं खाणं-पिण्यापासून आणणं, सोडणं, घरातलं काम करणं हे सगळं नवरा माझा तेवढ्याच आत्मीयतेने करतो जेवढं मी करते. त्यामुळं ऑफकोर्स फॅमिलीचा एफ आहे. मग गोष्टी डिव्हाईड होतात, की आज मला हे आहे, आज मी घरी आहे, तर मग मी पूर्ण वेळ घरी आहे. मग माझं सगळं घरातलं जे काही काम असतं ते चालू असतं. सो मॅनेज करते गोष्टी होतात. पण रुटीन कसं चालू होतं? दिवसाचं काय म्हणजे झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ? झोपण्याची वेळ असं काही नाही कारण शूट असेल तर त्याला आपल्याला काही टायमिंगच नसतं. पण एक्झिबिशन वगैरे म्हणजे माझा दिवस साधारण एंड 1 वाजता वगैरे होतो. कारण 10 वाजता साधारण 10-10:30ला कामं संपवून मी बेडवर जाते. तर मग त्याच्यानंतर माझी ऑनलाईन कामं चालू होतात. म्हणजे पोस्टर्स बनवायचे आहेत, इमेजेस बनवायचे आहेत, दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग करायचं आहे, काही रील्स असतात ते एडिट करायचे असतात आणि काही गोष्टी ज्या प्लॅन करून ठेवलेल्या असतात त्याच्यावरती काम करायचं असतं. सो 10 ते 1 कधी वाजतं मला कळतच नाही. 1 नंतर मात्र डोळे बंद. आणि परत दिवस सकाळी 7 पासून सुरू होतो. मग दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या लाईन्ड अप करणे, त्याचा फॉलोअप घेणे
आणि हे चालू असतं. मग मी हीलर पण आहे, सो माझे कन्सल्टेशन चालू असतात 2-2 तास. मग त्यांना वेळ दिलेली असते. माझ्यासाठी टाईम आणि कमिटमेंट हे खूप 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 महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ते नाही फॉलो करू शकत आहे ना, तर तुम्हाला काही मिळतच नाही. कारण बऱ्याच जणांचा बऱ्याच महिलांचा असू दे, पुरुषांचा असू दे, कुणाचाही असू दे, प्रॉब्लेम असतो की आम्हाला वेळच मिळत नाही एक्झॅक्टली. किंवा ते म्हणतो ना, की आदल्या दिवशी काम भरपूर केलं, दुसरा दिवस अख्खा झोपून आळस. काढायचा असतो. तर नाही. अशा वेळी काय म्हणजे या लोकांना काय सांगू शकतो आपण, की ह्याच्यासाठी मी तेच म्हणते, की तुम्ही प्रॉपर प्लॅन करा. प्रॉपर तुमचा दिवस प्लॅन करा, की जर तुम्ही असं लिहायला सुरुवात केलीत ना, माझ्या सेशनमध्ये मी ऑल्वेज सांगते, की जमत नाही अशी जगात कुठलीच गोष्ट नसते. भले वेळ लागेल, मला 2 मिनिटं लागतील, तुम्हाला 5 लागतील, पण जमणार नाही असं काही नसतं. आणि इच्छा तिथे मार्ग आहे. तुम्ही जर ठरवलं करायचंच आहे, तर तुम्ही करू शकता. म्हणजे असं खूपदा होतं ना, की माझं असं ट्रिपला जायचं वगैरे काही फार आधीपासून प्लॅनिंग नसतं. कधी-कधी तर सेम डे ठरतं आणि सेम डे मी गेलेली पण असते. मग त्यावेळेस आपण विचारतो ना फ्रेंड्सना, की कोण येणार आहे का? मी चालली आहे वगैरे. सगळ्यांचं 99% लोकांचं हेच असतं, "हे वेळ नाही आहे मला. आत्ता कुठं इमर्जन्सीत सांगतेस? का आधी सांगितलं असतंस तर काहीतरी केलं असतं वगैरे." पण असे गिनेचुने लोक आहेत ज्यांना मी काय आहे ते माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे, की माझ्यासोबत आल्यावर किती फन असते. त्यामुळं जायचं ना, ओके चल. ते काहीतरी मॅनेज करतात, सुट्टी टाकतात, अमुक-तमुक करतात आणि मी जातो. गेल्यानंतर जेव्हा माझे फोटोज पडायला लागतात, सगळ्यांच्या पोटात दुखतं, की "अरे यार, जायला पाहिजे होतं." हं, एक-एक मिनिट लाईफचा इतका तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एकच आयुष्य आहे आणि तुम्ही ते जगलं पाहिजे, फुल ऑफ जगलं पाहिजे आणि शिकत राहिलं पाहिजे काहीतरी. तर ते जमतं. टाईम नाही हे वाक्यच मुळात चुकीचं आहे. असं नाही आहे. मलाही 24 तास आहेत, तुम्हालाही 24 तास आहेत. प्रत्येकाला आहेत. मग ते मॅनेज करायला आलं पाहिजे ना. सगळ्या गोष्टी स्वतः करून नाही होत आणि तुम्ही कितीही केलत, कितीही दिवस-रात्र काम केलत, तरी यू कॅन नॉट सॅटिस्फाय ईच अँड एव्हरीवन. हे कुठेतरी ना बर्डन लोकं घेऊन जगत असतात, हं. की मी छान केलं तर मला सगळे ॲप्रिशिएट करतील किंवा त्यांनी ॲप्रिशिएट करावं म्हणून मी छान करतेय. गरजच नाहीये. तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करा ना. काहीतरी चांगलं काम करताय किंवा करणार आहात, त्यासाठी स्वतःला मोटिव्हेट करा. ते पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. बरं. दुसऱ्यांनी कौतुक करावं या दुसरा काय म्हणेल, लोकं काय म्हणतील याच्यासाठी जगणं तर पहिल्यांदा बंद करा. आपोआप तुम्हाला खूप वेळ मिळायला लागेल आणि मग असं होईल की काय करायचं या वेळेचं? म्हणजे मल्टीटास्किंग बऱ्याच जणांचं असतं, की एकाच कामातून थकलेले असतात. हो. जे 11 ते 5 त्यांच्या मेंदूला तसं ब्रेन वॉश म्हणजे तसं झालेलं असतं त्यांचं. जे माझ्याकडे येतात किंवा माझ्या संपर्कात जे आहेत ना, त्यांना मी बरोबर कामाला लावते, म्हणजे की कसं सॉर्ट करा. तुमचं कामही झालं पाहिजे, तुम्हाला त्यातनं खुशी पण मिळाली पाहिजे. कारण अल्टिमेटली सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला प्रेशराईज करतात. का मग ते कामावर परिणाम होतो. तुम्ही तेवढा जेवढे द्यायला पाहिजेत तुमचे 100% तेवढे देऊ शकत नाही. कारण तुम्ही अंडर प्रेशरच असता. की हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. ऑफिसमध्ये असतील तर मग हे कंप्लीट नाही झालं तर मग असं होईल, तसं होईल. खूप प्रेशरमध्ये जगतात लोकं आणि मग ते ॲक्चुअली जगायचंच विसरून जातात. हं. किती गोष्टी आहेत करण्यासारख्या. त्या तुम्ही त्याची मजाच नाही घेत, जगतच नाही. त्याचं बरं. खूप रोबोटसारखं लाईफ सुरू होतं. म्हणजे आपण जन्माला आलोय, दिवस हां, काढायचे आहेत म्हणून काढायचे. काढायला चाललेत, कर्ज असतील किंवा काही रुटीन काही नाही घर अर्थ चालवायचं त्याला. म्हणून फक्त कामं चालू असतात. ते न करता म्हणजे बऱ्याच लोकांना मी मगाशी जसं म्हटलं, की एकाच कामामध्ये अडकून पडले असतात. नवीन काय करायचं म्हटलं, की वेळ नाही हो. म्हणतात. पण त्याच्या कंप्लीट विरोधात तू एक्झिबिशन्स खूप. किंवा Facebook किंवा फॅशन, फूड, फिल्म या सगळ्यात काम करते. अ, पण महिलांना जर आता यात उतरायचं असेल, हे कुठल्याही भले एक तुझ्यासारखं आता सगळे मल्टीटास्किंग नसेल करायचं. जस्ट सुरुवात करायची असेल, तर फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, फिजिकल प्रॉब्लेम्स असतात, मेडिकल प्रॉब्लेम्स असतात, मेंटली काही इश्यू असतात, मुलाबाळांचे प्रॉब्लेम्स असतात. मला वाटतं हे सगळे असे प्रॉब्लेम्स तूही फेस केले हो, असतीलच. नक्कीच. पण आपण यांना काय सांगू इच्छितो महिलांना, की बाबा जसं तू सांगितलं, की इच्छा पाहिजेच, पण त्याचबरोबर अजून सुरुवात जर करायचीच आहे, तर कुठून सुरुवात करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे? ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. माझी एक मैत्रीण आहे, ती लाडू वगैरे खूप छान बनवते. अच्छा. किंवा घरात पदार्थ वगैरे. तर नाही का कोणाला तरी पाहिजे आहे आणि त्यांच्याकडे हं. जमत नाहीये म्हणून तिने करून दिले 2-3 वेळा. बिझनेस म्हणून नाही, असंच मदत म्हणून करून दिले. एकदा मी तिच्याकडे गेल्यानंतर ते टेस्ट केलं होतं. तिने मला दिलं होतं. म्हटलं, "तू किती छान करतेस. मग तू का नाही हे लोकांना करून देत? तुझ्याकडे दिवसातले काही तास तरी मोकळे आहेत ना दुपारचे आणि तर त्याचा तू का नाही उपयोग करून घेत?" ती कुठेतरी तिला ती गोष्ट आतमध्ये रुतली होती. त्याच्यानंतर 5-6 महिने काही झालं नाही. 6 महिन्यानंतर तिने मला विचारलं, की "आता तुझी वेळ दे आणि आपण भेटून मला तू जरा गाईड कर, कसं करू, काय करू?" त्याच्यानंतर आज असा दिवस आहे, की तिच्याकडे बसायला पण वेळ नाहीये. बरं.
एक कुठेतरी तुम्हाला ना धक्का बसावा लागतो किंवा तुम्हाला ते आतून यावं लागतं, की आपल्याला काहीतरी करायचं आहे. प्रत्येकाकडे दुपारचा वेळ असतो, जो तुम्ही झोपण्यात वाया घालवताय, त्याचं काहीतरी तुम्ही प्रोडक्टिव्ह काम करू शकता आणि गरज नाही की तुम्ही पैशासाठीच करा. तुम्हाला मानसिक समाधान त्यातून जे मिळतं ना, म्हणजे मी सगळ्यांना सांगते, की प्रत्येक लेडीजनी अ, आपल्याकडची पुरुष प्रधान संस्कृती आहे, की ज्यामध्ये पुरुषांनी कमवलंच पाहिजे, असं एक आहे ते जन्मोजन्मी चालत आलेलं. पण प्रत्येक स्त्रीची पण एक वेगळी आयडेंटिटी आहे. तर तिने काही ना काही करून आहे ना स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, की उद्या मला काहीतरी गोष्ट घ्यायची आहे किंवा फॉर एक्झाम्पल पिक्चरला जायचं आहे. त्यासाठी ती नवऱ्याला विचारते. त्याचा मूड चांगला असेल तर तो हो म्हणतो. मग ती म्हणते, की "बरं चल जाऊया" वगैरे. इतकं दुसऱ्यावरती डिपेंड राहायची का गरज पडावी ना? काहीच गरज नाही. म्हणजे माझ्याकडे अशा पण लेडीज येतात ज्या म्हणतात, "नाही, नाही आमच्याकडे ह्यांना चालत नाही, त्यांना चालत नाही." मी त्यांना एक सिंपल प्रश्न विचारते, "तुम्ही विचारलेत तरी का? बरोबर. की मी हे करू का?" उलट तुमचा नवरा तुम्हाला स्वतःहून म्हणेल, की "अगं कर ना, मग इतके दिवस का नव्हतीस करत?" हं. असंही होऊच शकतं ना. मुळात ना बायकांचं तिकडे ब्रेन वॉश करणं खूप गरजेचं आहे, की तुम्ही बोला तरी आधी, समोरच्याला सांगा तरी, की असं करायचंय. असं पण होऊ शकतं ना, की पूर्ण फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते. आज ती जे काही बिझनेस करतीये, लाडू असेल, पापड असेल, जे काही तिच्या गोष्टी असतील, सगळेजण मदत करतात. तिची मुलं पॅकिंगला बसतात, तिचे सासू-सासरे लेबल लावत बसतात. घरातलं काम सोडून ते सगळे खुश आहेत, की आम्ही काहीतरी करतोय, आमचा ब्रँड आहे, हिला लोकं ओळखतायत, त्याच्यामुळे आमचं नाव होतंय. काहीतरी अर्निंग पण होतंय. मग तेच पैसे उद्या तुमच्या कामी येतील ना. तर महिलांना ना सगळ्यात पहिल्यांदा ह्या गोष्टीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे, की आपल्यात खूप पोटेन्शियल आहे आणि प्रत्येक लेडीज ही मल्टीटास्किंग करूच शकते. कुठलीही हाऊसवाईफ असेल म्हणजे जे पण काउन्सिलिंगला येतात आणि मी जर सहज विचारतो ना, की "तू काय करतेस?" तर त्या इतक्या ह्याच्यात सांगतात, की "नाही, मी घरीच असते." हं. अरे पण घर सांभाळणं ही किती मोठी गोष्ट आहे. बरं. म्हणजे एक बाई जेव्हा मुलाला रेडी करते, तिचं गॅसवरती दूध ओतू जाते का ह्याच्याकडे लक्ष असतं, नवरा काय बोलवतो ह्याच्याकडे लक्ष असतं, सासू-सासऱ्यांनी चहा दिलाय की नाही ह्याच्याकडे लक्ष असतं. मग हे मल्टीटास्किंगच तुम्ही करताय ना. बरोबर आहे. ते त्यांना त्यांचं पोटेन्शियल ओळखण्यासाठी फक्त थोडा धक्का द्यावा लागतो. मग अदरवाईज त्या सुटतात. बरं आहे. पण कसं आहे, की धक्का द्यायला प्रत्येक वेळी दुसराच हवा. सापडेल असं नाहीये हां. एक्झॅक्टली. कारण माझ्या सिच्युएशनमध्ये मला कोणी नव्हतं. हं. मी स्वामींना रोज तेच सांगते, की मला प्रत्येक गोष्ट स्वतः पडावं लागलं. मग ते मी लागून घेतलं. मग त्याच्यातनं मी स्वतःची स्वतः उठले आणि मग मी त्या गोष्टी शिकत गेले. तर माझ्यासाठी कोणी नव्हतं, पण मी आज आहे ना. बरोबर आहे. जितके लोकं मला भेटतील किंवा ज्यांना कोणाला गरज आहे ना, त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवायचं काम तुमचं आहे. बाकी मी त्यांना धक्का द्यायचं काम करेन. हे मी रोज स्वामींना सांगते, की तुम्ही माझी निवड केली आहे जर ह्या गोष्टीसाठी, तर त्याच्यासाठी तुम्ही मला फक्त मदत करा बस. अशा कितीतरी लेडीज आहेत ज्या ज्यांचा डिव्होर्स झाला आहे किंवा काही त्यांची फायनान्शियल कंडिशन खराब आहे. त्या नक्कीच मला कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांना आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये इतके लोकं असतात, की ज्यांना गरज असते कामवाल्या म्हणजे कोणीतरी हेल्प करण्याची. त्यांचं काम होऊन जातं. तुम्ही बोललं तर पाहिजे ना, त्याच्यासाठी मी तर तुमच्या घरी येऊन रोज बसू नाही शकत. बरोबर आहे. किती जणी लेडीज आहेत ज्या हाउसवाईफ आहेत आणि त्यांना परिस्थितीमुळे आज काहीतरी करावं लागतंय. मग तुम्हाला पडला ना गरज, मग आहे टॅलेंट तर त्याचा वापर करायला पाहिजे. अशा खूप लेडीज आहेत माझ्याकडे ज्या करोडपती आहेत. खूप छान घरातनं सुव्यवस्थित आहेत. पण त्यांना आवड आहे. कोणी क्रोशाचं काहीतरी करतं, कोणी आवडतं म्हणून फूडचा काहीतरी बिझनेस करतं आणि त्यांनाच कळत नाही की त्याच्यातून त्यांनी केवढं काही उभं केलंय. खूप थोडं तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागेल, कष्ट करावे लागतील. पण पडलं की येतं पोहायला. पडा तर आधी. आणि सगळ्यांना कसं असतं, की अपयशाची एक भीती असते. हो, खूप. मी सुरू केल्यानंतर ते सक्सेस होईल का? नवरा काय म्हणेल? मुलं काय म्हणतील? समाजातले लोकं काय म्हणतील? तर कुठेतरी लोकांना म्हणजे इतरांचे अनुभव ऐकल्यानंतर ते पटतं, की हो. बाबा हां, बाबा अडचणी आल्या तरी त्यातनं तरू शकतो. त्या येणारच आहेत पण. हां. हेच जर तुम्ही स्वतःला सांगितलं ना, ऑल्वेज तुमच्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे. असं तर कधी होणार नाही, की तुम्ही चढत, चढत, चढत चाललाय आणि पोहोचलाय. अडथळे तर येणारच आहेत, काही ना काहीतरी होणारच आहे. पण मी सांगू सर, कुठलाही बिझनेस किंवा कुठलीही गोष्ट सक्सेसफुल करण्यासाठी किंवा आम्ही आमच्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये म्हणतो, की तुम्हाला कुठलीही गोष्टीची जर स्वतःला सवय करून घ्यायची असेल, तर त्यासाठी सेम गोष्ट कन्सिस्टंटली 21 डेज करायला पाहिजे. हे आम्ही स्पिरिच्युअल लाईनमध्ये म्हणतो आणि बिझनेस लाईनमध्ये मी म्हणते, की तुम्ही 3 वर्ष त्याच्यासाठी दिली पाहिजेत. बरोबर. जेव्हा सर्वमंगल सुरू झालं होतं ना, तेव्हा मी स्वतःला सांगितलं होतं, की एक दिवस असा यायला पाहिजे, की मी कुठेही जाईन तिथे मला स्वतःचं इंट्रोडक्शन स्वतः करून द्यायची गरज नाही पडली पाहिजे. मग ह्यासाठी मी 2020 पासून 2023 पर्यंत दिवस-रात्र काम केलंय.
मग त्यात अनेक वेळा डिमोटिवेट झाली आहे. मी पण डिप्रेशनमध्ये गेली आहे. मला पण खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेत. एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. पण मी जर ते तिकडे सोडून दिलं असतं, तर आज मी 2024 मध्ये ही नसले असते. फॉर शुअर. कुठला पण सेटअप तुम्ही बसवता, तर तो सक्सेस होतोय का नाही होतोय, हे कळण्यासाठी पण आपल्याला त्याला काहीतरी वेळ द्यावा लागतो. मग तेवढा वेळ तरी तुम्ही तग धरली पाहिजे. बरोबर. आणि हे युनिव्हर्सल आहे. हे काय मी नाही बोलत आहे. युनिव्हर्सल गोष्ट आहे ही, की तुम्ही त्या गोष्टीसाठी तेवढे दिवस द्या. मग तुम्हाला कळेल, की हे जमतंय की नाही जमतंय. मग नसेलच वर्कआउट होत, तर मग तुम्ही प्लॅन बी वापरू शकता. पण तिथेच सोडून देऊन मग काही उपयोग नाहीये. बरोबर आहे. प्लॅन बी ठेवा, प्लॅन सी ठेवा, पण मागे हटू नका. नाही, अजिबात नाही. हां. आपण मोटिव्हेशनल बरंच बोलतोय किंवा महिलांसाठी बऱ्याच गोष्टी आपण त्यांना म्हणजे स्वतःमध्ये स्वतःतली ताकद ओळखा आणि सुरुवात करा हे तर सगळं सांगतोय. पण आजच्या घडीला स्त्री, मग ती मुलगी असू दे किंवा आपल्या वयोगटातल्या कोणी महिला असतील, सध्याच्या घडीला घरातून बिझनेस करणं इतपत ठीक आहे. पण जेव्हा बाहेर जाऊन एखादा कार्यक्रम करणं, इव्हेंट करणं, एक्झिबिशन्स करणं, त्यावेळी आजच्या घडीला आपण जे सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून जे काही ऐकायला मिळते चुकीच्या गोष्टी, त्या बघता घरच्यांचा सपोर्ट मिळेल न मिळेल हं. किंवा महिलांना तो त्रास सहन करावा लागेल. तर ह्या दृष्टिकोन ह्यासाठी आपण महिलांना काय सांगू इच्छितो? पहिली गोष्ट आहे ना, या गोष्टी होत राहणार आहेत. म्हणजे ह्याला पर्याय नाही आहे कुठला. सो स्वतःला त्याच्यासाठी फिट कसं बनवू शकतो, हे तर आपल्या हातात आहे. ते आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट मी जी सतत सांगते, की बोलायला शिका. जेवढा अत्याचार करणारा जबाबदार असतो, तेवढा तो सहन करणारा पण असतो. जर तुम्ही वेळेवरच बोलला असतात, तिथेच तुम्ही स्टँड घेतला असतात स्वतःसाठी, तर पुढच्या काही गोष्टी टळल्या असत्या. खूप लेडीजचा हाच मेन प्रॉब्लेम असतो, की त्या वेळेवर व्यक्तच होत नाही. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मी सांगेन, की वेळेवर व्यक्त न होण्यामुळं त्यांनाच फिजिकल आणि मेंटल प्रॉब्लेम्स चालू होतात आफ्टर सम एज. तर मग ते सगळं जर माहिती आहे आपल्याला, तर कशासाठी करायचं आहे? आणि ह्या गोष्टी घडत राहतात. सगळ्याच गोष्टी अशा छान-छान आयुष्यात नाही होत. जसं आपण म्हणतो, की पिक्चरमध्ये जे दिसतं ते सगळं खरं नसतं आणि ते करताना सुद्धा त्याच्या मागे किती मेहनत आहे, हे काही लोकांना माहिती नसतं. सो आपण लोकांना तेव्हा दिसायला लागतो, जेव्हा आपण त्या सर्टन स्टेजवरती पोहोचतो. पण तिथे पोहोचेपर्यंत खूप, 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 खूप त्रास सहन करावा लागतो आणि तो प्रत्येकाला लागतो. जसं काही महिला आहे म्हणून तिला वेगळा लागतो वगैरे असं काही नाहीये. दोघांनाही लागतो. फक्त तेच आहे, की तुम्ही त्यासाठी मेंटली प्रिपेअर राहा. येतात गोष्टी तर त्याच्यातून मार्ग काढायला शिका. प्लॅन बी तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये अडचणी येतायत किंवा काही गोष्टी फिजिकली आजारपण येते किंवा काही घडू शकतं तुमच्यासोबत. तर त्याच्यासाठी मेंटली प्रिपेअर राहा आणि प्लॅन बी रेडी ठेवा. तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. फक्त ते तुम्ही वेळेवरती वापरले पाहिजेत. ते चुकीच्या लोकांकडून जे हॅरॅसमेंट होते, हां. त्या चुकीच्या वेळेनं बघितलं जातं, हं. त्यांना फिजिकल त्रास दिला जातो. अशा गोष्टी जेव्हा आयुष्यात येतात, तेव्हा महिलांनी काय केलं पाहिजे? अशा गोष्टींच्या वेळी मी तेच म्हणेल, की सीक फॉर द हेल्प. तुम्हाला गरज आहे तिथं ज्या पद्धतीने त्या लोकांशी डील करायचं तसं तुम्ही ते केलं पाहिजे. तुमच्यासोबत ती गोष्ट होते, एखादी गोष्ट वाईट घडते आणि तुम्ही जर ती गप्प बसून सहन करताय, समोरच्याला त्याच्यातून मेसेज हाच जाणार आहे ना, की ही काय करते, ही काय करू शकते करून-करून. कारण शेवटी प्रत्येक महिलेला कुठेतरी हे असतं, की माझ्या फॅमिलीपर्यंत गोष्टी पोहोचायला नको किंवा त्यांना त्रास होईल म्हणून मग मीच सहन करते. किंवा ऑफिसच्या ठिकाणी जर अशा काही गोष्टी होत असतील, तर मग त्याचा परिणाम माझ्या कामावर होईल आणि मला काढून टाकतील किंवा एक कुठेतरी ते पैशाचं बर्डन असतं, की मग जॉब गेला तर काय करू? अशा गोष्टींमुळे सहन करत बसतात. तर ते नाही करायला पाहिजे खरं तर. म्हणजे माझ्या बाबतीत असे अनुभव आले, तर मी तिथे स्टँड होते किंवा मग मी तिथे बोलायला सुरू करते. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि तुम्ही जर जेव्हा आवाज उठवता ना, त्यावेळी तुम्हाला 10 लोकं मदत करायला नक्की येतात. पण तुम्ही सहन करत राहिला, तर समोरच्याची पण हिंमत वाढते आणि मग त्या गोष्टी तुमच्याबरोबर रिपीटेडली होत राहणार आहेत. बरोबर आहे. हेच घरच्या बाबतीत पण आहे, की एखादी गोष्ट जर घरच्यांनी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला नाही आवडत आहे आणि तुम्ही तीच करता का तर त्यांना बरं वाटेल म्हणून. एकदा सांगून तर बघा ना, की मला हे नाही आवडत आहे किंवा ह्याच्याऐवजी मी हे करते. तेही तुम्हाला करायला परवानगी देतील. तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट आणि एक्सेप्ट युअरसेल्फ जे आहे जसं आहे. खूप अंडर प्रेशरमध्ये जगतात, की मला छान दिसलंच पाहिजे का तर प्रेझेंटेबल राहिले तर माझा बॉस खुश होईल किंवा मला ती ऑडिशन मी क्रॅक करू शकेन किंवा अशा कारण मी बघते, खूप बघते आणि आजकालची जी जनरेशन आहे जेन झी ज्याला म्हणतो, ती तर खूपच ॲडव्हान्स आहे. म्हणजे आपण आपल्या मध्ये किंवा आपल्या जी आता 90s वगैरेची आहेत मुलं, ते खूप जनरेशन गॅप आहे आणि अजून पुढे कुठे-कुठे जाणार आहे माहीत नाही. पण त्यासाठी तुम्ही लहान मुलांना आत्तापासूनच ट्रेन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
म्हणजे माझा मुलगा आज 13 वर्षाचा आहे, पण तो जेव्हा फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेला होता, त्यावेळेस मी त्याला व्हॉट इज गुड टच आणि व्हॉट इज बॅड टच हे शिकवलेलं आहे, विथ प्रॅक्टिकल. आणि तो आज मुलगा आहे, तरीही तो मला माझ्या घरातल्या प्रत्येक कामामध्ये मदत करतो. सो तुम्ही तुमच्या मुलांना जर शिकवलत, की चांगलं वागा आणि चांगलं द्या समोर, तर ही वेळ येणारच नाही माझ्या मते. सगळा फोर्स मुलींवर किंवा महिलांवरच करण्यापेक्षा, की तुम्हीच असं करता म्हणून तसं होतं. मुलांना पण जर आपण आत्तापासूनच सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या प्रॅक्टिकली, तर ही वेळच नाही येणार. आणि जर येत असेल, तर तुम्ही मदत घ्या. जी कुठली लागेल तुम्हाला ना, तर ती मदत घ्या. त्याच्यासाठी मागे हटू नका. खूप अवघड गोष्टी असतात किंवा खूप हॅरॅसिंग गोष्टी होऊ शकतात तुमच्यात. पण तुम्ही त्याच्यासाठी मदत घेणं खरंच गरजेचं आहे. ते गप्प बसून सहन करणं हा ऑप्शन नाही आहे. अच्छा. असं असतं की हजारो लोक प्रयत्न करतात. असं म्हणजे बऱ्याच महिला अशा आहेत की त्या प्रयत्न करत नाहीत. करतायत पण त्यांना यश मिळत नाही. मिळत नाही. मग ते कुठेतरी नशिबाला दोष देत बसतात. हं. नशीब मॅटर असतं. तर ते कितपत आपण नशिबावरती दोष किंवा देवावरती, देवाचं आमच्यावरती लक्षच हो. नाही आहे किंवा नाही, असं काही नसतं. शेवटी काय आहे ना, हां, लक फॅक्टर आहे. त्याला मी डिनाय कधीच नाही करणार. लक फॅक्टर हा डेफिनेटली आहे. पण त्याच्यासाठी तुमची वेळ कदाचित आली नसेल ना. तुम्ही हा म्हणजे उलटा विचार तर नक्कीच करू शकता, की आपण कुठेतरी थोडंसं कमी पडलो असं म्हणून आपल्याला ही संधी नाही मिळाली. पण प्रयत्न करत राहिलात, तर एक दिवशी तुम्हाला ते नक्कीच मिळते. आणि जे शाहरुख खानचा फेमस डायलॉग आहे, की तुम्हाला जे पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही तेवढ्या शिद्दतनं मागा तरी युनिव्हर्स तुम्हाला डेफिनेटली देणार. म्हणजे ह्या गोष्टीवर मी भयंकर बिलीव्ह करते आणि मी एक-एक गोष्टी अशा मॅनिफेस्ट केल्यात, की ज्या खूप अशक्य होत्या. त्याही मी मॅजिकली मॅनिफेस्ट केल्यात. सो काही अशक्य नाही आहे आणि होणार नाही असं पण नाही आहे. पण तुम्ही प्रयत्न करायचं जर सोडलत किंवा सगळ्याच गोष्टी जर नशिबावरच सोडून दिल्यात, तर कसं होणार ना? तुम्ही त्याच्यासाठी स्वतःहून 2 पावलं पुढे गेलात, तर तुम्हाला समोरचा 1 पाऊल पुढे येऊन मदत करेल. बरं आहे. अशक्य ही शक्य. करतील आणि आणि ते आहेच आहे. ते तुम्हाला हात देणारच आहेत. पण त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे ना. ते हं. आळशी माणसाला तर म्हणणार नाहीत, की "तू बस आणि मी तुझं सगळं मी चालवतो." असं नाही होत. बरं आहे. होणार पण नाही. पण मगापासून मी मी मुद्दाम अशक्य ही शक्य करतील स्वामींचा उल्लेख केला आणि तुझ्याकडूनच स्वामी म्हणून घेतलं. कारण का मगापासून बऱ्याच वेळा बोलताना तुझ्या तोंडून स्वामी खूप. आलेला आहे. तर ह्या सगळ्या व्यापातून म्हणजे तुझ्या सगळ्या व्यापातून तू अध्यात्माकडं किंवा देवाकडेही तेवढं लक्ष देते हे थोडंफार हो. लक्ष देतं. तर ते कसं काय आणि कितपत ते काय अनुभव आहे तुझा तो? खूप जास्त अनुभव आहे. म्हणजे स्वामींच्या शिवाय काहीच नाहीये. काहीच नाही आहे आणि त्यांनी जे तारलंय ना, म्हणजे मॅजिकल अनुभव आहेत माहिती आहे का, मॅजिकल. माझ्याकडे टॅटू पण आहे ते तुम्हाला दिसत असेल. अच्छा. कारण स्वामींच्या शिवाय काहीच नाहीये. त्यांना सोबत घेतल्याशिवाय मी कुठलंही काम करत नाही आणि त्यांच्या परवानगीशिवाय पण करत नाही. इव्हन सर्वमंगल ही गोष्टसुद्धा अशी आहे, की जेव्हा म्हणतो ना आपण सगळं संपलंय आता आणि आता काही शिल्लक नाही आहे. अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा असतो, त्या सिच्युएशनमध्ये मी मठात जाऊन त्यांच्यासमोर फक्त बसले होते, की आता काय करायचं ते तुमची इच्छा. मी फक्त त्याच्यावरती चालणार आहे. आणि त्यावेळेस कुणीतरी येऊन माझ्या कानामध्ये सर्वमंगल हा शब्द बोलला होता. माझे डोळे बंद आहेत, मी त्यांच्यासमोर बसली आहे आणि कुणीतरी माझ्या कानामध्ये येऊन विस्पर केलंय आणि मी शोधते खरं तिथे कोणीही नाहीये. अशी सर्वमंगलची सुरुवात झालेली आहे. सो मला एवढं माहिती आहे, की त्यांनी मला हे सांगितलंय, की हे तुझा रस्ता आहे, याच्यावरती तुला चालायचं आहे. आपलं काम चांगलं ठेवायचं, की जेणेकरून स्वामींना प्राउड वाटायला पाहिजे आणि स्वामींच्या सेवेत जे लोकं आहेत ना, ते मला ह्याच्यामध्ये रोज भेटतात. रोज. अच्छा. की आपली ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, पण तेही लोकं स्वामी सेवेकरी असतात आणि एकमेकांना भेटत जातात. सो त्यांच्याशिवाय लाईफच नाहीये, काहीच नाहीये, शून्य आहे. स्वामींची सुरुवात कुठून झाली? तसं तर लहानपणापासून माझी एक खूप जवळची बेस्ट फ्रेंड आहे मोना म्हणून. तर तिच्या घरात खूप असं धार्मिक वातावरण आणि माझ्या घरात अजिबात नाही. म्हणजे माझ्या घरातले लोकं माहेरचे म्हणजे, तर ते नास्तिकही नाही आहेत आणि ते आस्तिकही नाही आहेत. असं खूप देव, धर्म, पूजा, हं. उपास-तपास वगैरे जेवढ्याला तेवढं. अजिबात नाही. हां, समोर देवाच्या गेलो की ते हात जोडणार ह्याच्यामध्ये किंवा सणवार 12 महिन्याचे 12 सण आणि असलं वगैरे काहीच नाही. त्यामुळे मी त्या वातावरणात वाढलेली आणि तिच्या घरी खूप देवाचं करतात आणि ती स्वामींची तिची आई सगळेजण स्वामींचे सेवेकरी होते. तर तिच्याबरोबर जाऊन ते झालं आणि ते एक पॉइंट असतो ना, की तुम्हाला तो साक्षात्कार मिळून जातो, की तुमच्यात आत आहेत स्वामी. ते ते कुठेतरी क्लिक होऊन जातं तुम्हाला ऑटोमॅटिकली. अच्छा. आणि म्हणजे मी आत्ता जरी मनात म्हणाले ना, की मला स्वामींचं दर्शन पाहिजे, तर ते मला स्वतःहून समोरून येऊन दर्शन देतात. इतके अद्वितीय अनुभव माझ्या लाईफमध्ये आहेत ना त्यांच्यामुळं, की म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी तारून दिले. कितीही वाईट परिस्थिती आलेली असू देत, कितीही घाण गोष्टी झालेल्या असू देत, पण ते तेच निस्तरून नेतात. म्हणतात ना, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि ते खरं आहे.
तुम्ही ना तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी एक असं श्रद्धास्थान ठेवलं पाहिजे, की जिथे तुम्ही विदाऊट जजमेंट सगळं काही बोलू शकाल किंवा सगळं मनातलं काढू शकाल. तर ते असायला पाहिजे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. आणि मला खूप ह्याच्या बाबतीत मला स्वामींचा खूप अनुभव आहे. म्हणजे मी बाकीही ठिकाणी इव्हन अक्कलकोट तर मी खूप जात असते वगैरे. पण तिथेही स्वामींचे खूप ठिकाणी वास आहेत. पण तिथलं जे बाळप्पा महाराजांचा मठ आहे, गुरु सेवान्यास मंदिर, तिथे मी जे आतून रमलेली असते ना, मला उठवून आणावं लागतं तिथनं. तिथे म्हणजे बाकीच्याही ठिकाणी स्वामीच आहेत किंवा वटवृक्ष मंदिर आहे किंवा अशा बऱ्याच ठिकाणी. तिथे जी मी असते ती मी नसतेच. अच्छा. इतके दिव्य अनुभव आहेत त्यांचे. आणि अ, मला जाणवतात गोष्टी माहिती आहे का, म्हणजे एक पर्टिक्युलर स्वामींचा स्मेल यायला लागतो मला. जेव्हा ते आसपास असतात माझ्या ना, तेव्हा तो स्मेल यायला लागतो मला. आणि कितीतरी अनुभव त्यांनी मला दिलेले आहेत, कितीतरी. किंवा मी साधं सांगते तुम्हाला, मी माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये जेव्हा सुरुवात केली ना, तर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं उत्तर जर मिळत नसेल ना, तर मी अ, ही ट्रिक ऑल्वेज वापरते, की तुम्ही 2 चिठ्ठ्या करा. त्याच्यावरती तुम्ही तुमचा प्रश्न जो काही आहे तो मनामध्ये चॅन्ट करत राहा. एका चिठ्ठीवरती येस लिहा, एका चिठ्ठीवरती नो लिहा आणि त्या चिठ्ठ्या स्वामींच्याकडे जाऊन ठेवून द्या. आणि जी व्यक्ती तुमच्या घरात त्याच्यानंतर येईल, ज्याला त्याबाबत काहीच माहीत नाही आहे, त्याच्याकडून ती उचलून घ्या. लिटरली तुम्हाला स्वामी उत्तर देतात. हां. आणि मी ते फॉलो करते. जर त्याच्यात नाही आलं, तर त्या गोष्टीत मला कितीही इंटरेस्ट असू दे, मी नाही करत. अच्छा. नाही करत. आणि तसे आलेले आहेत अनुभव, की मी नाही आलेलं असताना पण केलंय आणि मग माती खाल्ली. त्यामुळे मी नाही करायला जात. किंवा तुम्ही ना स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये ही पण एक गोष्ट आहे, की तुम्ही समजा ड्राईव्ह करताय, रस्त्यामधून चाललाय आणि तुम्ही खूप काहीतरी टेन्शनमध्ये, तुम्हाला काहीतरी प्रश्न त्रास देतात किंवा उत्तर हवं आहे. तुम्ही ते चॅन्ट करत राहिलात ना, तुम्हाला एंजल, स्वामी असे तुम्हाला सिग्नल्स देतात. अचानकपणे तुमच्यासमोर कुठेतरी गाडी येईल, त्याच्यावरती काहीतरी कोट लिहिलेलं असेल, तुम्हाला रिपिटेटेड नंबर्स दिसायला लागतील किंवा कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी अचानक बोलून जातं. अचानक तुम्हाला मदतीची गरज आहे आणि तिथे कुणीही काळं कुत्रं नाही आहे, पण तरीही कुठून तरी कोणीतरी येतं आणि तुम्हाला तिथनं बाहेर काढतं. तर स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. असं नाही आहे की नशीब नाही आहे, लक नाही आहे, देव नाही आहे, आहेत. तुम्ही अच्छा. त्याच्यावरती विश्वास ठेवून, असं डोळे झाकून विश्वास ठेवून करायला पाहिजे. आणि जर तुम्ही कुठली गोष्ट करताय ना, त्याच्यातून कोणाचं नुकसान नाही होणार आहे, ती गोष्ट चांगली आहे, तुमच्यासाठी पण चांगली आहे आणि त्याच्यातून पुढेही काहीतरी चांगलं होणार आहे, तर ती डेफिनेटली होते. अच्छा. कारण बऱ्याच लोकांची तीच तक्रार असते, की म्हणजे आपण बघतो, की अक्कलकोटला जाणाऱ्यांची संख्या तेवढीच आहे. कुठल्याही धार्मिक हो, स्थळावरती हो. जाणाऱ्या लोकांची संख्या तेवढी आहे. पण स्वामी कृपा असू दे किंवा देवाची कृपा असू दे, ठराविक हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत लोकांच्यावर असते. असते. कारण त्याचं कारण असतं म्हणजे ते तर तूच सांग, की हो. काय आहे त्याचं म्हणजे मी ऑल्वेज सांगते ना, तुम्ही देवाचं करताय म्हणजे कुठलाच देव, म्हणजे तो मुसलमानांचा असू देत, नाहीतर ख्रिश्चनांचा असू देत, कुठलाच असू दे, कुठलाही देव तुम्ही स्वतःच्या शरीराला त्रास करून घ्या, मग मी तुम्हाला पावतो, असं कुठलाच देव कधीच सांगत नाही. हे सगळं माणसांचं असतं. त्यांना त्याच्यातून काहीतरी चांगलं, म्हणजे काय म्हणतो आपण, फायदा तोटा कळत असतो म्हणून त्यांनी ते तसे रूल्स लावलेले आहेत. असं कधीच नाही आहे, की तू उपाशी राहा किंवा अनवाणी माझ्या इकडे ये आणि प्रदक्षिणाच काढ आणि मग मी तुला ते देतो. कुठलाच देव नाही सांगत. देव एकच सांगतो, की तू कर्म चांगलं ठेव. शेवटी इट्स ऑल अबाउट कर्म. तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं मिळणार आहे. तुम्ही एखाद्याचं वाईट करताय तर तुम्ही पण तेच भोगणार आहे. सो असं नाही आहे. तुम्ही ना कर्मावरती खूप विश्वास ठेवायला पाहिजे, की आपण जे करतो ते चांगल्यासाठी आहे. हे स्वतःला जेव्हा माहीत असेल ना, काही कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्याच घडत जातात. माझ्याच बाबतीत सांगायचं तर किती कॉम्पिटिशन आहे मला. म्हणजे मी कुठलीही जी पण मी आता ज्या गोष्टी करते ना, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला खूप कॉम्पिटिटर्स आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येकाला असतात. उलट असायलाच हवेत. कारण त्याच्याशिवाय मग आपलं सुधारू शकत नाही ना बरं. आपण. नाविन्य शोधत हां. नाही आपण त्याशिवाय. तर कॉम्पिटिशन खूप आहे. पण तुम्ही ती हेल्दी वेनं घेतलीत ना, तर त्यातनं काहीतरी चांगलं घडू शकतं. बरं आहे. कॉम्पिटिशन आहे, मग मी तुला काहीही झालं तरी खाली पाडणार आणि मीच पुढे जाणार. हे जर ठेवून गेलं तर देव पण तुमचा हात नाही धरत. कोणीच नाही धरत. कारण शेवटी ते कर्म आहेत. तुम्ही चांगलं करताय, तुम्हाला चांगलं मिळणार. जसं मी मगाशी म्हणाले, की तुम्हाला मोठं व्हायचं तर तुम्ही 10 लोकांना घेऊन मोठे व्हा. आणि कुठलीही गोष्ट ना जगामध्ये फुकट घ्यायची पण नाही आणि द्यायची पण नाही. अच्छा. आता जर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करताय, तर मी तुमच्यासाठी 10 गोष्टी करणार. अच्छा. असं बोलून किंवा तुम्हाला मी पैसे देऊन नाही म्हणत आहे. बरोबर. इन जनरल इन जनरल. मला जर कोणी एखाद्याने जाता येता पण कुठली मदत केली असेल ना, तर मी त्याच्यासाठी पण ते काहीतरी करते. मग तो ओळखीचा नसला, तर मी जाऊन गायींना त्याच्या नावाने खाऊ घालते, की ह्या अच्छा. माणसाने मला मदत केली आहे, तर तुम्ही त्याचं चांगलं करा. ह्या एका भावनेने पण आयुष्य बदलून जातं माहिती आहे. म्हणजे तुम्हाला इंटरनली त्रासच व्हायचा बंद होतो. हं. कुणाच्या कुठल्याही गोष्टींचा, जे म्हणतो ना आपण, की मला हे लागलं, मग मला वाईट वाटलं, मग मला रडू आलं.
त्या गोष्टीच पोचत नाहीत तुमच्यापर्यंत. कारण तुम्ही एका वेगळ्या झोनमध्ये एंटर केलेले असता. तुम्ही त्या स्पिरिच्युअलिटीमध्ये जेन्युइनली जा. म्हणजे देव पण हेच म्हणतो, की तुम्ही कर्म चांगलं ठेवा आणि जप करत राहा कंटिन्युअसली. आत्ता जरी आपण बोलत असलो तरी माझं बॅक ऑफ द माइंड श्री स्वामी समर्थ चालूच आहे. अच्छा. आपण आत्ता हा इंटरव्ह्यू करतोय, सो ह्याच्यातून 4 लोकांना मोटिवेशन मिळणार आहे. त्यांच्या काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये चुकत असेल, तर यातनं या बोलण्यातनं कुठून तरी त्यांना एक पॉइंट क्लिक होईल, की हे चुकतंय माझं आणि हे आपण थोडंसं करेक्ट करूया, तर त्यांचंही चांगलं होईल. बरोबर आहे. हा एक उद्देश ठेवून जर तुम्ही कुठलंही काम केलंत ना, तर तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळणार. मग काहीही असू देत ते. प्रोफेशनल लाईफमध्ये असू देत, पर्सनल लाईफमध्ये असू देत. कित्येक माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, की जी जी सुसाईडच्या त्या मोमेंटपर्यंत असतात, की ते सगळं संपवायला चाललेले आहेत आणि त्या क्षणी त्यांना का स्वामी बुद्धी देत असतील हं. आणि त्या क्षणी तिथून मला त्यांचा फोन येतो आणि मी पण अशा ठिकाणी असते कुठेतरी, की मी नाही उचलू शकत आहे. पण कुठेतरी आतून इंट्युशन येते, की इथे गरज आहे आत्ता तुझी. आणि मी अशाही लोकांना बाहेर काढलेलं आहे त्या सिच्युएशनमधून, की जे सगळं संपवायला चाललेले आहेत. अशा या लास्ट स्टेजवरच्या ह्याच्यामध्ये आहेत अशा गोष्टी आणि त्या हं. माणसांना मी ओळखत पण नसते, की काय आहे तुमच्या लाईफमध्ये. म्हणजे माणूस जेव्हा या स्टेजवर जातो ना, तेव्हा तो खूप काही त्यांनी सहन केलेलं असतं. खूप गोष्टीतून गेलेला असतो. त्या माहीत नसतात आपल्याला. आपण खूप पटकन जज करून जातो. तर मी त्याही लोकांना त्यातून बाहेर काढलेलं आहे. देव आहे, डेफिनेटली आहे. तुम्ही कर्म फक्त चांगलं ठेवा. तो तुमचे साथ आणि हात कधीच सोडणार नाही. बऱ्याच जण म्हणजे विश्वास जसं तुझ्या घरच्यांचं सांगितलं, की नास्तिकी नव्हते, आस्तिकी नव्हते. मन एक सरेंडर व्हायचं असतं किंवा सुरुवात करायची असते. पण एक मनात धाकधूक असते, की करावं का नाही करावं? मग कुठल्या देवाचं करावं? कुठल्या हो. ह्याचं करावं? किंवा कामाचंही तसंच आहे, हं, की कुठलं काम चालू करावं? मला हे पण येतंय, मला ते पण हं, येतंय. अशा वेळी कुठेतरी एक म्हणतो ना, की एक दिशा मिळणं गरजेची असते. हं, पण मग अशा वेळी काय करते, की जेव्हा आपण खूप कन्फ्यूज होऊन जातं हं, किंवा खूप भरकटल्यासारखं होतं, हं. तेव्हा काय मग स्वामींचा दावा होतो, की आपण काही माझ्या बाबतीत तरी स्वामींचाच जावा होतो. म्हणजे माझ्या माहेरी म्हटलं तसं, की ते आस्तिकही नाहीत, नास्तिकही नाही आहेत. पण त्यांच्यावरही जेव्हा अशी वेळ येते, की काहीच सुधरत नाही किंवा काय, तर ते मला पहिली गोष्ट हे सांगतात, "सांग ना गं तुझ्या स्वामींना." अच्छा. हो, असं. आणि इकडे सासरी माझ्याकडे सगळे 12 महिन्याचे 12 सण होतात आणि आमच्याकडे खूप कुलाचार आणि खूप गोष्टी आहेत सासूबाईंच्याकडे आणि त्या सगळं करतात. म्हणजे माझ्याकडे मला काहीच गोष्टी माहीत नव्हत्या किंवा येतही नव्हत्या. ते सगळं मी सासरी येऊनच शिकले किंवा यांच्या हाताखाली मी ते करते त्या सगळ्या गोष्टी. इथे रामदास स्वामींचं खूप केलं जातं. म्हणजे खूपच ती परंपरा आहे त्यांच्या अच्छा. माहेरकडून वगैरे. पण कुठेतरी मी त्या दत्तावतारातच फिरतेय अच्छा. कंटिन्युअसली. म्हणजे आई माझी गजानन महाराजांचं करायची आणि माहीत नाही मला पण एक कुठेतरी आपल्याला आतूनच असतं, की आपण ह्यांचं इथे रमतोय. बरोबर आहे. मग कोणासाठी गणपती असेल, कोणासाठी काही कुठलेही देव असतील. देव कुठला आहे हे मॅटर नाही करत. तुम्ही तिथे किती सरेंडर होताय हे मॅटर करतं. म्हणजे तुम्ही जर देवाकडे जाऊन हात जोडताय आणि एन नंबर ऑफ गोष्टीच मागायला सुरू करताय. मला हे हं. दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे. तुमचं नाही ऐकत देव. हेच होतं बऱ्याचदा मी जसं म्हटलं, की मगाशी, की हजारो लोकं देवाच्या दारात हां, ह्यासाठीच जातात, एक्झॅक्टली. की फक्त मागण्यासाठी जातात. फक्त मागण्यासाठी जातात. हं. तुमच्या आतमध्ये जर ती गोष्ट असेल म्हणजे मी खूप रेअर असे लोकं बघते, की जे लोकं आहेत ना, त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालं म्हणून देवाला जातात बरोबर आहे. किंवा चांगलं काहीतरी होतंय त्याचं ते ग्रॅटिट्यूड देतात. बरोबर आहे. टुवर्ड्स युनिव्हर्स असेल, स्वामींना असेल किंवा ज्यांनी कोणी त्या गोष्टींमध्ये मदत केली आहे आणि मी हे ऑलवेज फॉलो करते. तुम्ही जेवढं ग्रॅटिट्यूड द्याल आणि जेवढे अ, समोरच्या माणसं कोणीही असेल ते काहीही गोष्ट असेल, तर त्याला जेव्हा तुम्ही ते मनापासून थँक यू बोलता ना, तेव्हा ते तुमच्यासाठी डबल वापस येतं. आणि हे मी मॅजिकल अनुभव घेते. म्हणजे दर गुरुवारी मी पांजरपोळमध्ये जाऊन स्वतःच्या हातांनी गायींना खाऊ घालते. मग जर मी तिथे जाऊन ₹100 ची जरी देणगी केली असेल ना, ते करून बाहेर येईपर्यंत माझ्या अकाउंटला ₹1000 आलेले असतात. बरं. एव्हरी टाईम. असं एकदाही नाही झालं, की असं नाही झालं आणि ते कुठूनही येतात. म्हणजे असं काही रूल नाहीये. म्हणजे मी जेवढे स्पेंड केलेत ना, त्याच्या 1000 पटीने मला मिळतं ते. वाह! फक्त भावना पाहिजे. खूप जास्त आणि तुम्ही हं. त्याच्यासाठी थँकफुल असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्ही आज जगताय, तुम्ही आज काम करताय, तुमच्याकडे व्यवस्थित अन्न, घर वगैरे सगळं आहे. त्यासाठी तुम्ही ग्रेटफुल असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माणसांच्या मी जेवढे पण लोकं माझ्याकडे येतात ना, ते माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा खूप वेगळे असतात आणि जेव्हा ते शिकत जातात, जेव्हा ते माझ्याकडनं बाहेर पडतात ना, तेव्हा त्यांचं पर्सनॅलिटीच चेंज झालेली असते. अच्छा. आणि हे असणं खूप गरजेचं आहे आणि हे पण मी माझ्यावरती आलेल्या अनुभवातून शिकले, की हे गरजेचं आहे. हे केलं पाहिजे आपण. म्हणजे थोडक्यात काय, की अलर्ट असलं पाहिजे नेहमी. म्हणजे
रुटीन लाईफ म्हणजे काय किड्या मुंग्यांसारखं नुसतं जगायचं काही म्हणून नाही जगण्यात काही अर्थ नाही. नाहीच आहे अर्थ त्याला हां, काही. म्हणजे आलो आहोत तर आपलं एक देवाच्या सत्कर्म किंवा करा. तुमच्या कामाच्या शरण जा खूप. आणि काहीतरी आयुष्यात आलोय तर काहीतरी करा. म्हणजे तुम्ही आता फिल्म लाईन मध्ये आहे तर हां. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जोपर्यंत सरेंडर होऊन त्याच्यात जीव अगदी, ओतत अगदी. नाही तोपर्यंत ती कलाकृती बाहेरच येत नाही. बरं तुम्हाला ते सर्वस्व द्यावंच लागतं तुमचं. एक्झॅक्टली. म्हणजे तिथं तुम्ही हे सांगू शकत नाही, की माझ्या घरी हे झालं होतं नाही. किंवा माझा फिजिकल प्रॉब्लेम हा, माझा मेंटल प्रॉब्लेम तो आहे. कितीतरी मोठे असे कलाकार आहेत हां. की ज्यांच्या घरी काहीतरी वाईट घडलेलं असतं बरं. तरीही ते तो शो कम्प्लीट करतात किंवा हां. त्यांची कमिटमेंट कम्प्लीट करतात. हे किती मोठी गोष्ट आहे. कारण महत्त्वाचं काय आहे, की तुमच्या मागे काय घडलंय किंवा तुम्ही जसं मी मुलालाही सांगतो, की तुला परीक्षेला जायचं आहे, परीक्षेत तुला मार्क किती पडतात हे महत्त्वाचं आहे. तू कसा अभ्यास केला आहेस, रात्री केलास की हो. दिवसा केला आहेस, नाही मॅटर करत. हे मॅटर करत नाही आहे. तुझा एंड रिझल्ट काय आहे? तसं मला तर वाटतं, की म्हणजे स्वामी असू देत किंवा तुमचं काम असू दे, काम हे सुद्धा देवच आहे. ऑफकोर्स तर त्याला ते तुम्ही पुजलंच पाहिजे हां, आणि मग त्याच्यासाठी कुठली लाज बाळगण्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे मी असेही खूप लोक बघितलेत की जे दुकानात जातात आणि नाही का गल्ल्यावर फक्त माझं काम आहे गल्ल्यावर बसणे. हं, असे पण मी खूप लोक बघितलेले आहेत. बरं. पण मी माझ्यावरून सांगते की मला आता मी जर प्रोडक्शन करते आणि त्यावेळेस तिथे जर काही इमर्जन्सी आली आहे तर मी लोकांना केटरच्या लाईनमध्ये उभं राहून वाढलेलं पण आहे. बरं आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या पण आहेत. एखादा प्रोडक्शनवाला कोणी जर आजारी पडला तर त्याची मी आईच्या काळजी पण घेतलेली कारण ते घरदार सोडून इथं आलेले आहेत. बरं. म्हणजे या प्रोडक्शन हाऊसच्या वेळी तर असं माझा अर्धा संसार बाहेर होता. कुकरपासून, सिलेंडरपासून अरे! सगळं, की गरज पडते ना आता, काम नाही थांबलं पाहिजे. मी माझ्या घरचं आणून देते, पण तू थांबवू नकोस. बरं आहे. आता ती वेळ झाली ना, तर तू पुढं चालत राहा तू. जे काय ते मी बघते नंतर. हं. लाज हे नाही वाटली पाहिजे आणि तुम्हाला. याच्यातूनच कुठेतरी ते आपल्याला रिझल्ट मिळत असतो. खूप, म्हणजे तुम्ही जेव्हा भरभरून देता, जसं सांगितलं तू खूप की जास्त. गिव्ह अँड टेक ठेवा किंवा कोणाला फुकट देऊ नका, फुकट घेऊ नका किंवा तू गायींचं सांगितलं उदाहरण, खूप जास्त. की जेव्हा तू देतेस तेव्हा तुला भरभरून येतं. तसंच तुमच्या कामाच्या बाबतीतही आहे. तेव्हा तुम्ही भरभरून देता तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पण भरभरून येतात. लक्ष्मी शेवटी चंचल आहे ना. हां. तुम्ही तिला जेवढं खेळता ठेवाल ना, तेवढी ती तुमच्याकडे येते. बरोबर आहे. माझ्याकडे आलेले 90% लोकं मला पैसे पाहिजे या कारणासाठी आलेले असतात, की आय वॉन्ट टू अट्रॅक्ट मनी. त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे ना, तुम्ही पहिला ते एक्सपेन्स तर सुरू करा. चांगलं दान तर सुरू करा. म्हणजे युनिव्हर्सल एक रूल आहे, की तुम्ही महिन्याला जे काही कमवता, जेवढी पण अमाउंट असेल त्याच्यातनं तुम्ही सगळे खर्च जे काही असेल ते सगळं घालवून जे काही तुमच्याकडे शिल्लक राहतात त्यातले 10% मिनिमम 10% तरी तुम्ही दान दिले पाहिजेत. बरोबर आहे. पण दानही देताना अ, त्याचीही काही पद्धत असते, की तुम्ही कोणालाही उचलून पैसे नसतात द्यायचे. कारण व्हायब्रेशन्स खूप मॅटर करतात. बरं आहे. दान द्यायचं असेल तर 2च ठिकाणी द्यावं. एक तर गोसेवा करावी, नाहीतर तिकडे अन्नदान चालू असतं. जिकडे कुठे महाप्रसाद दिला जातो, भंडारा चालू असतो. तिथे नेऊन तुम्ही अन्न म्हणजे धान्य देऊ शकता किंवा पैसे देऊ शकता. अच्छा. जिथून तुम्हाला रिटर्न येणाऱ्या वाइब्स ज्या आहेत ना, त्याही तेवढ्याच पवित्र आणि चांगल्या असतात. बरोबर आहे. तुम्ही एखाद्या रस्त्यावर देवळाबाहेर बसलेला जर कोणाला पैसे देत असाल, तर त्याचं काय करतो हे तुम्हाला माहिती आहे का? हं. म्हणजे माझ्या बघण्यात आहेत अशी कितीतरी उदाहरणं, की दारावरती रस्त्यावर वगैरे ते गाडी, रिक्षा वगैरे घेऊन येतात ना, बरोबर. सगळ्या देवांचे फोटो देवांचे वगैरे ते घेऊन पैसे गोळा करायला पैसे गोळा करायला येतात. आणि तेच लोकं त्याच गाडीत बसून रात्री दारू पित असतात. बरोबर आहे. तुम्ही जे पैसे दिले त्याचे इन रिटर्न व्हायब्रेशन्स तुम्हाला बरं चांगले आले आणि का? मागणाऱ्याला मुळात गरज कशाची आहे 2 वेळच्या अन्नाची. हां, ते नाहीये ना तो काय करत. त्याचं घर बांधायला पैसे मागत नसणार आहे किंवा त्याला काही 2च ठिकाणी तुम्ही दान हां. करायचं, अन्नदान किंवा गोदान. बरोबर आहे. काहीही करा पण या 2 ठिकाणी करा. मग तुम्ही जेव्हा तुमच्या अर्निंगमधून तेवढे पैसे दान करायला सुरू कराल ना, तुम्हाला कळणार पण नाही की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कुठून येतात. बरं. फ्लोच थांबत नाही तो. आधी द्यायला शिका. तुम्हाला जर समोरच्यांनी रिस्पेक्ट करावा असं वाटत असेल, तर तुम्ही आधी रिस्पेक्ट केला पाहिजे ना. बरोबर. कुठलंही असू देत, प्रेम, रिस्पेक्ट असेल, केअर असेल, पैसा असेल. आधी तुम्ही द्या आणि मग त्याच्याकडून रिटर्नची एक्स्पेक्ट करा. हां. तुम्ही जे पेरल्याशिवाय देणार उगवणार नाही. ते तुम्हाला मिळणार. हे मी आर्चितला म्हणजे मुलांना पण हेच ऑल्वेज सांगते, की डोक्यात नाही हवा जाऊ द्यायची. आज तू ज्या पण ठिकाणी असशील आणि हे मला इतकं लाईफमध्ये उपयोगी पडतं ना, आताच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये असे जे बाहेरून आलेले यूपी आणि बिहार आणि तिकडून आलेले सगळे लोकं होते. त्यांचा पेमेंटचा प्रॉब्लेम येत होता, की त्यांना पाठवायच्यात घरी आणि काही ऑप्शन मिळत नाही. रात्री 1 आणि 2 वाजता पण ते माझ्याकडे यायचे. कुणाकडेही जाणार नाही माझ्याकडे हं. येणार, की एवढे पैसे ट्रान्सफर करा आणि मी तुम्हाला उद्या देईन वगैरे परवा देईन. गरज आहे ना, तुझा मुलगा आजारी आहे ना, तर मी ते विचारत पण नाही कधी देणार आहेस, काय देणार आहेस? बरं आहे.
अख्ख्या प्रोडक्शन हाऊसमध्ये प्यारी मॅडम नाव दिलं होतं अच्छा. मला. कारण मी सगळ्यांचं तेवढंच ह्यानी करत होते. तुम्ही तो माणूस बॉय आहे म्हणून त्याच्याशी जर हाडतूड करून बोलत असाल बरोबर आहे. आणि डिरेक्टरशी चांगला बोलत असाल तर ते तुम्हाला तसेच रिॲक्ट करतात. काम कुठलं झालं का नाही प्रत्येक जण का? आपल्या तो माणूस आहे ना शेवटी, तुम्ही हां. त्याला तेवढंच रिस्पेक्टफुली बोला ना. बरं आहे. काय प्रॉब्लेम काय येतो? काय जातं काय तुमचं? कारण भविष्य कोणी सांगू शकत नाही. आज तो स्पॉट बॉयचा किंवा बॉय काम हां. करणारा उद्याचा बनू प्रोड्युसर असू शकतो. शकतो, ॲक्टर असू शकतो. तुम्ही कितीतरी जज खूप लोकांना क्विकली जज करतात. ते पण कव्हरवरूनच जज करतात. बरोबर आहे. ह्याची अजिबातच गरज नसते. अजिबातच. म्हणजे तुम्ही चांगले मला खूप लोकं बोलतात, "तुझ्याकडे यायचं बोलायला तर वाटतं की तू रूड आहेस, की तू बोलशील की नाही हं. किंवा कसं तुझ्याशी बोलायचं वगैरे." मग जेव्हा ते बोलायला सुरू करतात ना, तेव्हा ते थांबतच नाहीत. बरोबर. तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचा तरी अगोदर. आधीपासूनच आणि जजमेंटल जज कशाला जरी राहायचंय? तुम्ही करत तुम्हाला वाटत असेल की नाही बोलणार किंवा काय, एकदा जाऊन तरी बघा. काय एक्झॅक्टली. होईल? जे तुमच्या मनात आहे ॲटिट्यूडवाली आहे, तर ॲटिट्यूड दाखवेल आणि विषय संपेल ना. पण समजा ती जर बोलायला सुरुवात हां. झाली व्यक्ती खूप समोरची, खूप तर कनेक्ट होतात. कुठेतरी तुमच्या आयुष्याचे नवीन दरवाजे ओपन होतील, आणि नात्याची ह्याच्यामुळे ना आपल्याच लाईफमध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप फरक पडतो. पर्सनल लाईफमध्ये पण खूप फरक पडतो. आज मी एखाद्या माणसाला मदत केली असेल ना, तर ते त्याच्या कायम आयुष्यभर लक्षात राहते. मग जेव्हा मला गरज आहे आणि मी त्याच्या सिटीमध्ये जाईन ना, त्यावेळी मी हक्काने सांगू शकते, की मला हे पाहिजे आणि दे. बरोबर आहे. म्हणजे कधीच कुठेच माझं काम अडत नाही. अजिबात. तुमचं नेटवर्क तुम्ही बनवलं पाहिजे म्हणजे. आणि तुम्ही द्या. काही असू दे, तुम्ही द्या पहिला आणि मग ते तुम्हाला बरोबर. मिळतं. हे हे नेहा बायकांच्या बाबतीत मी खूप ऑब्झर्व्ह करते, की एखादी व्यक्ती आपल्या पुढे चालली आहे किंवा सेम बिझनेस करतायत आणि हे करायचं तर एक एक्झिबिशनचं चांगलं उदाहरण मी सांगेन तुम्हाला, की एक्झिबिशनमध्ये पण हेल्दी कॉम्पिटिशन करा ना. हं. मोनोपॉली असू शकते का कुठेच, की मीच नाहीच. करणार असं नाही बरं असू शकत. नाहीच. जे माझे प्रॉडक्ट आहेत ते 10 लोकं अजून पण करणार आहेत. मग त्यासाठी समोरच्याचा बिझनेस होऊ नये हं. म्हणून मी माझ्या प्रॉडक्टची प्राईस ड्रॉप करत असेन, तर त्यांनी काही तुमचं होणार नाहीये. 2 कस्टमर येतील, 4 कस्टमर येतील. हं. पण एंड ऑफ द डे तुमचं प्रॉडक्ट काय क्वालिटीचं आहे, तुमची सर्व्हिस काय क्वालिटीची आहे हेच मॅटर करतं. सो बायकांच्यामध्ये मी हे खूप बघते, की मला पुढे जायचं आहे, मीच करणार, मग दुसऱ्याला करू द्यायचं नाही किंवा जर कोणी काही चांगलं करत असेल तर त्याला सपोर्ट नाही करायचा. हे जर थोडं नेचर तुम्ही बदललत ना, की ती करते तर आपण पण करू किंवा आपण हेल्प करू, शिकू काहीतरी समोरच्या व्यक्तीकडून. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये शिकण्यासारखं खूप काही असतं. तुमचा नजरिया तसा व्हायचे फक्त. तो जर तुम्ही चेंज केलात ना, तर तुम्ही कितीही टफ कॉम्पिटिशन असू दे, तुम्ही तरणार तिकडे. बराच वेळ आपण जवळजवळ तास दीड तास झालं चर्चा करतोय सगळ्याच वेळी. नेहा अगदी शून्यातून सुरुवात केलेली आहे आणि स्वतःचं एक म्हणतो ना की 23,000चं साम्राज्य उभं केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते आहे. चांगलं कमवते, चांगलं एन्जॉय करते. हे सगळंच प्रेक्षकांना कळलेलं आहे. आणि भविष्यात नेहाची काय योजना आहे? म्हणजे महिलांसाठी असू दे, सर्वमंगलला कुठं न्यायचं असू दे किंवा एक्झिबिशनच्या बाबतीत असू दे, काय भविष्यातल्या योजना काय आहेत? मी खरं सांगू ना सर, मी आल्या दिवसावरती बिलीव्ह करते आणि नवीन वर्ष चालू झालं तर माझी बकेट लिस्ट ऑलरेडी चालू झालेली आहे आणि ते मी पूर्ण करते. म्हणजे असं नाही लिहून ठेवलंय, ते डायरीत तसंच राहिलंय वगैरे नाही. मला जे करायचं त्या वेळेस ते गोष्टी मी मॅनिफेस्ट करते. मला कार घ्यायची. आता माझं नेक्स्ट एम आहे घर. घर घ्यायचं आहे स्वतःचं आणि घर असेल किंवा ऑफिस असेल, जे काही असेल तर ते घ्यायचं आहे मला आणि ते या पर्यंत मला त्याचं सगळ्या गोष्टी फुलफिल करायच्या आहेत. सो ते आहे. सर्वमंगलचं म्हणाल तर सर्वमंगल ज्या पद्धतीने चालायला हवं, जे माझं होता दृष्टिकोन, की असं-असं पाहिजे मला, ते तर झालंय ऑलरेडी कंप्लीट. सो आता जे काही स्वामी पुढे वाढून देतील ते घ्यायचं. सो मी फार पुढचा विचार करून आत्तापासून प्रेशर घेऊन वगैरे काही काम करत नाही. जे आहे त्याच्यावरती स्टिक राहणं आणि मुळात इतक्या अपॉर्च्युनिटीज स्वतःहूनच माझ्याकडे येत होत्या. मला कधी-कधी असं वाटतं, की मला अजून 2 हात एक्स्ट्रा हं. असते किंवा थोडे तास एक्स्ट्रा दिवसात मिळाले असते ना, तर मी ते पण युटिलाइज केले असते. वाह! कामात राहणं आणि मुळात ना सत्कर्म करत राहा. मग ते कुठलेही असू देत, कामाचं असू देत, पर्सनल असू देत, हे सतत राहायचं. म्हणजे मला एक आठवडा असा असतो, की मी काही करत नाही, माझ्याकडे काही प्रोजेक्ट्स नाहीत किंवा काही नाही आहे. तर मी तेव्हाही शांत नाही बसत. मग मी क्लासेस घेईन, मग मी काउन्सिलिंगचे सेशन्स घेईन, क्रिस्टलच्या रिलेटेड काहीतरी शिकायला जाईन कुठेतरी. सो माझं हे चालू असतं. मला तेच आहे, मला आयुष्यात ना जे ज्याच्याकडून जितकं चांगलं आहे तितकं घ्यायचं आहे बस. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो कनेक्ट कसं व्हायचं? आता हे हं, एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं, ठीक आहे हं, सर्वमंगल पण नवीन कोणाला जर एक सुरुवात करायची आहे, कनेक्ट व्हायचं लोकांशी, तर हं. काय मग कुठल्या माध्यमातून कनेक्ट व्हायला सोशल पाहिजे? मीडिया हा खूप छान
ऑप्शन आहे आपल्याला त्याच्यासाठी. तुम्ही प्रॉपर प्रेझेंट जर केलं, तुम्ही आत्तापर्यंत जे काही काम केलंत ना, ते जर तुम्हाला माहिती आहे की आपण काय केलंय, कशा पद्धतीने केलंय, ते तुम्ही दाखवून आहे ना समोरच्याबरोबर कनेक्ट इझिली होऊ शकता. फॉर एक्झाम्पल आता तुमच्या घरामध्ये जर एखादी बर्थडे पार्टी असेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी इव्हेंट मॅनेजर हवा आहे, तर तुम्ही जर अशी पोस्ट टाकली, तर तुम्हाला 50 लोकं येऊन अप्रोच करणार आहेत. मग पहिला तुमची निश काय आहे? आणि माझं म्हणणं असतं की तुम्ही एखादा कार्यक्रम जर दिलाय ना माझ्याकडे, तर तो मी माझ्या घरातला कार्यक्रम असल्यासारखा तो पूर्ण पार पाडणार. मग बजेट इकडं-तिकडं जाऊ देत, काही प्रॉब्लेम्स येऊ देत, ते मी तुमच्यापर्यंत येऊन नाही देणार. सो कनेक्ट तिथे होतो माणसाला, की तुम्ही सर्व्हिस कशी देताय. बरं. तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट होताना प्रोफेशनली तर व्हायचंच आहे ऑब्व्हियसली आपल्याला, पण त्याच्यासोबत काय तुमचं पर्सनल टच तुम्ही देताय, हे खूप लोकांना कनेक्ट करून जातात गोष्टी. आत्ताचंच मी सांगेन, सांगलीमध्ये सगळ्यात पहिलं आत्ता हिंदू व्यवसाय बंधूंचं एक एक्झिबिशन झालं, मागच्याच आठवड्यामध्ये झालं, जे इतका उदंड प्रतिसाद होता त्याला आणि सगळे सांगलीतले सगळे लोकं मोठे व्ही-आय-पी लोकं वगैरे सगळ्यांनी भेट दिली होती तिकडे आणि मला एवढं छान वाटत होतं. एंट्रीवरती पहिलाच स्टॉल माझा होता आणि माझा होर्डिंग तिकडे लागलेला होता. येणाऱ्या कुठल्याही माणसाला मला मी कोण आहे हे सांगायची गरजच नाही पडली. समोरून येणारे माणसं जी डॉक्टर आहेत, मोठे-मोठे व्ही-आय-पी लोकं आहेत, ते स्वतःहून येऊन माझ्याशी बोलत होते. भले आम्ही पहिल्यांदा भेटतोय किंवा आम्ही कधीच भेटलो नाहीये किंवा काय नाहीये. पण त्यांनी ना कुठेतरी नेहा दातार हे नाव ऐकलंय आणि त्यांनी सर्वमंगलला फॉलो केलेलं आहे. बास आहे माझ्यासाठी एवढं. तुम्ही कनेक्ट तिथेच होता. मी म्हटलं तसं, की मी 3 वर्ष याच्यासाठी दिली. 3 वर्ष मी कुठल्या फायद्याची किंवा कुठल्या गोष्टीची अपेक्षाच केली नाही. मला फक्त द्यायचं होतं. कारण मला माहिती होतं, की एक पॉइंट नंतर काही करावं लागणार नाही मला. गोष्टी आपोआप होत जातील. 3 महिने मी लोकांच्या इतक्या ध्यानीमनी बसवलंय सर्वमंगल, की नाही विसरणार ते, जन्मभर नाही विसरणार. इतकं मी त्याच्यासाठी काम केलं, की काही असू दे तुम्हाला हे सर्वमंगलकडून मिळेल. मग मी तिकडे पैसे नाही बघितले, वेळ नाही बघितली, कष्ट कितीही लागू देत ते बघितलं. म्हणजे याच्यासाठी मी एक फनी गोष्ट पण सांगते. माझी एक मैत्रीण आहे, तर ती माझ्याकडे आली होती. मला म्हणाली, की आम्ही लहान मुलांना घेऊन कारमधनं सांगलीतून मिरजेला चाललो होतो. सांगलीतून मिरजला जाताना उजव्या साईडला एक सर्वमंगल हॉस्पिटल आहे. मुलं असतील तिची एक पहिलीतली आणि त्याच्यापेक्षा एक छोटी. तर ते तिला सांगत होते, "मम्मा सर्वमंगल, मम्मा सर्वमंगल." आणि ते तिने मला फोन करून सांगितलं, की वाह! "बघ एवढी छोटी मुलं आहेत, पण त्यांनाही सर्वमंगल हे बरोबर. नाव इतकं आपलं वाटतं आणि इतकं कनेक्ट होतं, की ते हॉस्पिटल होतं, पण त्यांचं असं झालं, की सर्वमंगल. आता सर्वमंगल झालं. नेहा असेल इथं." हे कुठेतरी त्यांना कनेक्ट झालं होतं. बरं. तर तेच आहे, की तुम्ही तुमचं सामदाम दंडभेद वापरा आणि सगळं त्याच्यामध्ये झोकून द्या स्वतःला. मग काही करायची गरज बरोबर. नाही. म्हणजे सोशल मीडिया हे खूप चांगलं खूप माध्यम आहे चांगलं. स्वतःला प्रूव्ह करायला. पण आजच्या घडीला सोशल मीडियाचा वापर काही वेगळ्याच पद्धतीने होताना दिसतोय. हो. म्हणजे स्त्रिया असू दे, पुरुष असू दे किंवा लहान मुलं असू दे, कंटाळा आला की ते बसायचं आणि हं. स्क्रोल करत राहायचं. तर कुठेतरी मला वाटतं की स्क्रोल कशासाठी केला पाहिजे आणि काय हं. का केला पाहिजे हे जर थोडं कळलं पाहिजे. मुळात Facebookवरती किंवा Instaवरती असू दे, YouTubeवरती असू दे, ते तुमचं माइंडला रीड करतं. सगळं म्हणजे तुमच्या सर्चिंगला रीड करतं. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुम्हाला ते ॲड येतात. तसे तुम्हाला पोस्ट येतात किंवा तशा तुम्हाला हो. रील्स येतात. त्यामुळं तुम्ही सर्च करतानाच मुळात हे सर्च करा, की तुमच्या कामाचं काय आहे? काय आहे एक्झॅक्टली. आणि ज्याच्यातून तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे, मोटिव्हेशन मिळणार आहे, या सर्वमंगलसारख्या गोष्टी काय आहेत त्या सर्च केल्या तर मला वाटतं, की आपसुकच तुम्हाला बिझनेसचे आयडियाज पण येतील आणि तुमचा जो आहे ना मोटिव्हेशन आपोआप होत जाईल आणि योग्य मार्गावरती जाईल. तर बऱ्याच चर्चा केल्यानंतर एक कळलं, की थांबलं नाही पाहिजे राइट. आणि स्वतःला म्हणजे म्हणतो ना, की आळस हा प्रत्येकाला असतोच आणला तर. पण जर तेही तुम्ही करा. मी हां. तर तेच म्हणते, की ना तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. म्हणजे एक दिवस माझ्यासाठी असा असू दे मी काहीच करत नाही. मी हं. किचनमध्ये पाय पण ठेवत नाही. अच्छा. की नाही करायचं आज माझा लोळत पडण्याचा दिवस आहे. तेही तुम्ही करून बघा बरं. ना, की प्रत्येक गोष्ट समोरच्याला सॅटिस्फाय करण्यासाठी केलीच पाहिजे. हं. नाहीये नेसेसरी. अजिबात नेसेसरी नाहीये. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जगा थोडंसं आणि जी गोष्ट करायची आहे ती झोकून देऊन करा आणि जी नाही करायची तिला नाही म्हणायला शिका. खूप ईझी आहे हे. बरं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा असं म्हणता ना, की काही करायचं नाही, घरात पडून राहायचं, ते ठीक आहे. पण तिथे लोक का शांत बसतील आपल्या घरचे किंवा आहेत, जेव्हा तुम्ही इतर दिवशी केलेलं आहे. एक्झॅक्टली. केलेलं आहे, त्याचा रिझल्ट दिलेला आहे, तेव्हा समोरचाही म्हणजे निर्दयी कोणीच नसतं, अजिबात नाही. की म्हणजे आपली फॅमिली तर नाहीच नाही. जेव्हा फॅमिलीला तुम्ही हे दाखवता, की बाबा, की तुम्ही जीवाचं रान केलंय, एखादी आणि हे ते गोष्ट बघत असतात, हे हां. त्यांना अडमार झालेलं असतं.
फक्त तुम्ही त्यांना चान्स देत नाहीये तो व्यक्त व्हायला. म्हणजे आता बायकांच्या बाबतीत मी सांगेन की त्यांना पिरियड्स आहेत, त्यांना इतका त्रास होत असतो, तरी त्या मरमर करून सगळ्यांचे डबे बनव, हे कर, ते कर, ते कर करत जातात. तुम्ही जर सांगितलं की मला आज नाही उठवत आहे किंवा मला त्रास होतोय, तर तुम्हाला कोणी म्हणणार आहे का की तू तरीही केलंच पाहिजेस वगैरे? नाही म्हणणार आहे. बोलतच नाहीत ना. मुळात प्रॉब्लेम इथे आहे की मला हा त्रास होतोय किंवा मी आता कितीतरी लोकांना सांगते की तुम्हाला जर मेंटली काही प्रॉब्लेम होत असेल, एन्झायटी आजकाल प्रत्येकाला प्रत्येक पलीकडच्या व्यक्तीला एन्झायटी होते, तर ती होतीये हे एक्सेप्ट करा ना. बरोबर आहे. त्याच्यासाठी मेडिकल हेल्प घेणं म्हणजे काय तुम्ही वेडे आहात का? लोकांचं माइंडसेट आहे की सायकॅट्रिस्टकडे गेलं म्हणजे आपण वेडे झालो किंवा आपल्याला तेव्हाच तिकडे घेऊन गेलं जातं. नाही आहे. तुम्ही त्या डिप्रेशनशी डील करत स्वतःचं आयुष्य कमी करून घेताय आणि त्याचा दुसऱ्यांनाही अल्टिमेटली तुमच्या फॅमिलीला त्रास होतोय. बरोबर. म्हणजे मला जेव्हा अशी कंडिशन आहे की मी नाही ती गोष्ट अव्हॉइड करू शकत आहे, तर मला पिरियडमध्ये पण काम करावंच लागतं. त्याला काही ऑप्शन नाही आहे. पण मी जर घरी आहे, तर मी पूर्ण दिवस माझा मुलगा मला शेकायला पिशवी आणून देतोय, माझा नवरा माझ्या हातात चहा आणून देतोय. हे एक दिवस माझ्यासाठी करूच शकतात आणि त्यात त्यांना काहीच कमीपणा वाटत नाही आणि मला ह्याचा खूप प्राऊड वाटतो की मी एवढी नशीबवान आहे की मला ते मिळतंय. नशीबवान म्हणण्यापेक्षा मेहनत आहे त्याच्या मागची. त्यांना माहिती आहे की मी काय परिस्थितीमध्ये कष्ट केलेले आहेत. म्हणजे हा मोठेपणा आपला असतो की आपण स्वतःला नशीबवान म्हणतो, पण खूप त्यावेळी जास्ती. आपण त्या गोष्टी सोडून देतो की बाबा आपण मेहनत केलेली आहे. नाहीतर काही लोकांचं कसं असतं की एक दिवस मेहनत करायची आणि 5 दिवस सांगायचं. एक्झॅक्ट. तुम्ही आता जे म्हणलात की Instagramवर आपण खूप वेळ घालवतो, हां. रील्स बघत बसतो किंवा तुम्ही एखादं लिपस्टिकची शेड सर्च केली, सगळ्या ॲप्सवरती तुम्हाला तेच दिसायला येणार. लागतं बरोबर आहे. रिपीटेडली, कारण तुमच्या फोनला त्याची सेटिंग आहे. हे तेच लोकं आहेत जे म्हणतात मला वेळ नाहीये. बरोबर. जे लोकं बोलत असतात ना की तासनतास मला वेळ घालवतो. नाहीये, ते लोकं दिवसेंदिवस स्क्रोल करण्यामध्ये घालवत बरोबर आहे. असतात. मग त्यातलं काहीतरी पोटेन्शियल उचला ना तुम्ही. बरोबर आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती नाही आणि सगळं YouTubeवरती आजकाल अवेलेबल आहे. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जाऊन ती गोष्ट शिकणं शक्य नसेल, तर तुम्ही ऑनलाईन शिकू शकता. बरोबर आहे. अशा कितीतरी ऑप्शन्स आहेत. मग त्यात तुम्ही तुमचा तो वेळ इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे ना. मला वेळ नाहीये म्हणणारे लोकच 2-2, 3-3 तास रात्री 2-2 वाजेपर्यंत ऑनलाईन असतात. मग तुम्ही काय करत असता? म्हणजे YouTube असू दे किंवा सोशल मीडिया कुठलाही असू दे, इट्स अ तो गुड अर्निंग हां, सोर्स. तो तुम्हाला द्यायलाच बसलेला आहे. फक्त तुम्हाला एक्झॅक्टली. घेता आलं पाहिजे हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं YouTubeवरती सगळं मिळेल, सगळं ज्ञान मिळेल, पण तिथं इच्छा मिळणार नाही एक्झॅक्टली. किंवा तुम्हाला तुमची तयार ताकद मिळणार करायला नाही. पाहिजे. तुमची जी म्हणतो ना की आत्मिक शक्ती जी तुम्हालाच एकवटली पाहिजे. तिथून घ्या. इच्छा दाखवा तर तुम्हाला मार्ग हां. मिळत जातील. म्हणजे आणि घरातून सुद्धा सांगितलं की तुझ्या घरातूनही जेव्हा सपोर्ट कधी केला, जेव्हा तुला प्रूव्ह केलंस. आज एक्झॅक्ट. आणि त्यासाठी ते काय खूप इझी नव्हतं. असं वाढलेलं ताट तर मला कुठल्याच बाबतीत मिळालेलं नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी मला स्ट्रगल हा करावाच लागला आणि त्याच्यानंतर मग ते मी अचीव्ह केलंय. बरं. मुलाला पण माझ्या तेच शिकवते की मी तुझ्यावर कधीच बर्डन नाही करणार की मला हे हवंय म्हणून तू हे शिक किंवा मला असं वाटतंय म्हणून तू ते कर. तुला काय करायचंय ते माझ्यासाठी मॅटर करतं. बरोबर आहे. किंवा तो आज फोनवरती काय बघतोय, त्याला किती वेळ फोन द्यायचा आहे आणि तो त्याच्यातून जे बघतोय त्याच्यातून काही शिकतोय का फालतू टाइमपास चाललाय. कारण आपण इंटेन्शनली जरी बघत नसतो तरी गोष्टी कितीतरी न बघण्यासारख्या पण आपल्यासमोर येतच असतात बरोबर. इंटरनेटवरती. सो त्याकडेही लक्ष देणं, त्याला आत्तापासूनच सांगणं की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. हे त्याला आत्तापासूनच जर कळलं तर तो उद्या जाऊन एक चांगला माणूस बनू शकेल ह्याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि तो ते फॉलो करतो. तर तुम्ही आत्ताच्या होणाऱ्या पिढीला, येणाऱ्या पिढीला जर आत्तापासूनच गोष्टी शिकवल्यात ना, तर मुळात तर भेदभाव करायची गरज नाही आहे, की हा मुलगा आहे त्याला घरातलं काम कसं सांगू वगैरे. म्हणजे मी यासाठी पण सांगेन, की माझ्या घरातनं यासाठी पण खूप मला स्ट्रगल करावा लागलाय, की आमच्याकडे मुलांना काम सांगत नाहीत, की आमच्याकडे असं नाहीये, हे करत नाहीत वगैरे. माझा मुलगा माझ्या प्रत्येक गोष्टीत मला मदत करतो. मग ते चॉपिंग असेल, कुकिंग असेल, कपड्यांना घड्या करणं असेल किंवा त्याचं स्वतः सगळं आवरणं असेल. त्या बाबतीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाईज नाही. म्हणजे ह्याच्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागलाय. आता ते मला म्हणतात, की "हे तू आमचं त्यावेळेस ऐकलं नाहीस आणि त्याला आज तू असं बनवलंस, की तो उद्या हॉस्टेलवर जाईल, पुढे शिकायला कुठे आउट ऑफ इंडिया जाईल. तिथे त्याला काहीच कमी नाही पडणार, इंडिपेंडेंट होईल तो. की येत नाहीये मला." बरोबर आहे. आणि कुठेतरी मुलांना शिकवताना फक्त ऑर्डर देऊन चालत नाही. तर त्यांच्यासमोर आपण करावं लागतं. खूप. हां. कारण त्यांचा मूड काय कधी असतो, हां. कसा असतो हे आपण काही गेस नाही करू शकत. हां, कारण का ऑर्डर दिल्यानंतर त्यानं ते करण्यासाठी आधी त्याच्यासोबत ते आपल्याला करावं लागतं. त्याला त्याचं महत्त्व समजून सांगावं लागतं. खूप. तेव्हा कुठे तो ती आणि सगळी गोष्टी मुलं करतीलच असंही करतीलच असं नाहीये. नाहीये. पण त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती पॅनिक होणं गरजेचं गरजेचं नाहीये. आहे. त्याच्या त्यांच्या कलेनं कलाकलांनी घेऊन त्यांना ते घ्यायचं. शिकवता आलं पाहिजे. नेहा दत्तार, आपण सर्वमंगलची सर्व बाजूनी जशी मंगलमय जी आहे नेहा दत्तार, ती प्रेक्षक बराच वेळ झाला ऐकतायत. ती कशा अर्थानं परिपूर्ण आहे हे आता कळलेलं आहे. ती फक्त कौटुंबिक म्हणजे
आर्थिक किंवा कौटुंबिक म्हणू किंवा बिझनेसच्या बाबतीतच परिपूर्ण नाही आहे, तर ती आध्यात्मिकमध्येही तेवढीच आहे, कौटुंबिकही तेवढीच आहे आणि पाहिजे. सोशल मीडियामध्येही तेवढी आणि स्वतःमध्येही तेवढीच आहे. म्हणजे हो. स्वतःसाठी तेवढीच ती आहे माझं आणि माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि कुठेतरी हे हे असायला हवं. म्हणजे हो. सुरुवातच तिथं आहे, की स्वतःवरती प्रेम जो खूप. सांगितलंस त्याप्रमाणे, की आधी स्वतःवरती प्रेम करायला शिका आणि स्वतःमधला वेळ प्रत्येकाला तेवढाच आहे. तर तो वेळ कसा सार्थकी लावायचा, कसा सत्कारणी लावायचा तो डिपेंड नाही राहायचंय कोणावर हां. सुद्धा. म्हणजे माझं होतं, की मला इतकं फिरावं लागते आणि इतक्या सगळ्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे, मला गाडी पाहिजे. हां. गाडी पाहिजे, पाहिजे, पाहिजे. गाडी मॅनिफेस्ट केली, गाडी आली. पण ती चालवायला येत नाहीये. म्हणून परत नवऱ्यावर किंवा ड्रायव्हरवर हां. किंवा कोणावर तरी डिपेंड राहा. मला गाडी शिकायची आहे. मी गाडी शिकली आहे, त्यामुळे मला पाहिजे तिथं पाहिजे तेव्हा पाहिजे तसं मी जाऊ बरोबर. शकते. मला ड्रायव्हिंगचाच फोबिया आहे आणि मग मी आता काय करू म्हणून मी बसले असते तर माझी कामच झाली नसती कुठली. तर डिपेंड नाही राहायचं कुठल्याही बाबतीत. म्हणजे पैसा मिळवणे ह्याच्यासाठी मी कधीच कष्ट केले नाहीत. अच्छा. कधीच नाही. म्हणजे माझ्यासाठी ती सेकंडरी गोष्ट आहे. मला आहे की मला पाहिजे ती गोष्ट माझ्या मनाने खरेदी करू शकते किंवा मी त्याला नाही तर नाही म्हणू शकते. हे माझं आहे. म्हणजे मागायची वेळ यायला नाही यायला नाही पाहिजे. पाहिजे. आणि हे मी अर्चितला पण सांगते, की तुझं सेव्हिंग तू आतापासून कर. आई-बाबा करणार आहेत ते करणारच आहेत. पण तू तो जे स्कॉलरशिप मिळवतो, जे मेडल्स मिळवतो, तो त्याचं सेव्हिंग करतो. त्याला हे आत्तापासूनच कळलं पाहिजे, की बरं. इन्व्हेस्टमेंट किती गरजेची आहे. कारण मेडिकल इमर्जन्सी तुम्हाला सांगून येत नाही. कधीही खूप मोठे खर्च लागू शकतात. तर बरोबर. त्यासाठी तुम्ही प्रिपेअर असलं प्रिपेअर पाहिजे. राहणं गरजेचं आहे. म्हणजे कुणावर अवलंबून न राहता नाही, या कुठल्याच कुठल्या बाबतीत. म्हणजे कुठल्या बायकांचं खूप असतं, की मला यायचंय तुझ्याकडं पण नवरा नाहीये. मग ते रिक्षा कधी करू? हं. मग मी कधी येऊ वगैरे. एक्सक्यूजेस सगळ्यासाठी आहेत. जसं म्हणलं ना मी, की तुम्हाला करायचं ना, मग तुम्ही करता. कारणं नका देऊ. करता. अशा कित्येक तरी लेडीज आहेत, की ज्यांचे नवरे कामाच्या निमित्ताने बाहेर असतात किंवा काय, त्या अख्खं घर सांभाळतात. मग काय बरोबर. जोक नाहीये हा. मुलांना पण सांभाळायचं, घर पण सांभाळायचं, भाजी वगैरे पण बाजारहाट पण करायचा. त्यात त्या वर्किंग असतील तर ते पण सांभाळायचं. किती मोठं काम आहे. बरं. म्हणजे ते काय ते शिकून नसत आलेलं. आई काही शिकवून पाठवत नाही कुठल्याच मुलीला, की तुला असं-असं लागलं तर तू हे कर. मग ह्याचं काही पुस्तक वगैरे पण नसतं. हे अनुभव आहेत. ते फक्त तुम्हाला ठरवायचं आहे, की तुम्हाला त्यात पडायचं आहे की नाही पडायचं आहे. जर पडलात तर आपोआप येतं पोहायला. आयुष्य सुंदर आहे. फक्त ते खूप. अ, जगायला शिका. जगायला शिका. खूप सोप्या म्हणजे अ, किती सोप्या पद्धतीनं फक्त वेळ द्या स्वतःला आणि वेळ खरंच. काढा. एवढं साधं सोपं गणित आपण ह्याच्यातनं या चर्चेतनं काढू शकतो, की अवघड काही नाही आहे. बायकांचं पण मी सांगेन, मी कुठलेही हं. किटी ग्रुप्स आणि हे ते जॉइन करत नाही. म्हणजे हं. दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपल्या सासूची किंवा आपल्या घरच्यांची गॉसिप करत बसणे आणि त्यात वेळ घालवणे ह्याच्यासारखं वाईट काम कुठलं बरोबर आहे. नाहीये. आणि काही तो त्यातलं वेळ तुम्ही आउटपुटही काहीतरी काही नाही आहे प्रोडक्टिव्ह करू शकता. म्हणजे सर्वमंगल ग्रुपची पण आम्ही किटी सुरू केली होती. प्युअर बिझनेस किटी. त्याचा पहिला रूल होता, की इथे कुठलेही घर, सासू, नवरा, मुलगा ह्याच्यावरती बोललं जाणार नाही. हं. तरच एंटर व्हा, नाहीतर येऊच नका. अरे वाह! इथे आपण बिझनेस रिलेटेड एकमेकांचं प्रमोशन करू. मी त्यांना एन नंबर ऑफ गोष्टी शिकवते. त्यांना लाईव्ह कसं जायचं, कसं तुमचं प्रॉडक्ट दाखवा. ह्याच्यासाठी आम्ही बिझनेस किटी केली होती. म्हणजे जवळ-जवळ 1.5 वर्ष वगैरे मी ती रन केली. त्याच्यामध्ये खूप मेंबर्स होते आणि 36 वगैरे लोकं होते. मग कोण केक करतं घरातून किंवा काय. त्यांना त्याच्यातून बिझनेस मिळतो आणि ॲट सेम टाईम तुम्हाला 35 लोकांचे रिव्ह्यूज मिळतात. बरोबर. तो केक खाल्ल्यामुळं. ते तुम्ही लोकांना सांगू शकता, की यांनी खाल्लाय, ह्यांचे असे-असे रिव्ह्यूज आहेत, तर तुम्ही ट्राय करा. कोणी ब्लाउज शिवतंय, कोणी काहीतरी काही ना काहीतरी लेडीज करतच असतात. अशा किटीज केलेल्या आहेत. म्हणजे एवढा वेळ आणि एवढी एनर्जी येते कुठून बायकांच्यात मला खरंच कळत नाही. गॉसिप करण्यासारखी. असं त्यांना तेच आहे, की त्यांना आयुष्यात काही करायचा मार्ग करायचं सापडलेला नाहीये. नाहीये किंवा खूप. त्यांना कळत नाहीये. म्हणून कुठेतरी म्हणजे खाली नका दिमाग करू. शैतान का घर म्हणतो ना आपण, की खरंच ते नका करू. डोक्यात काही नाहीये म्हणून ते सुचतं त्यांना. पण जेव्हा तुमचा एक एम फिक्स असतो, तुम्हाला काय करायचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे, हे जेव्हा तुमच्या डोक्यात चक्र सुरू होतात, तेव्हा तुम्हाला आपसुकच मार्ग मिळायला येतं. चालू होतात. तर आणि तो आध्यात्मिक आहे आहे. करायला. हेच आध्यात्मिक तुम्ही जर असाल आणि कुठलाही देव तुमचा असो, स्वामीच असं नाही. तुम्ही ज्या देवाला मानता त्याला सरेंडर व्हा. पुढे जाऊन हे सांगेन ना, की तुम्ही देवाकडे मागायला जे जाता ना, मागा. डेफिनेटली मागा. ते मी म्हणाले, की तुम्ही बोलल्याशिवाय तर कळणार नाही. तर देवाला किंवा युनिव्हर्सला कळू दे, की तुम्हाला काय हवंय. त्याच्या सायमल्टेनियसली तुम्ही हे पण सांगा, की मी एवढे कष्ट करायला तयार आहे. मला मी कष्ट करते तर मला फक्त फळ दे. फळ दे किंवा शक्ती दे. काम करण्याची ते शक्ती आहे. निभावून नेऊ देत हां, मला फक्त. कारण माझं तर स्वतःचं एक असतं, की
मी कधीच देवाला हे मागत नाही की मला ही वस्तू दे. पाहिजे. हो, मी त्याला हे सांगतो, ही वस्तू मिळवण्यासाठी मला बळ दे. ताकद दे. एक्झॅक्टली. हां. किती छान गोष्ट आहे ना ही. हां. म्हणजे आपण हे पण सांगतोय की मला कष्ट करायचे आहेत, हां. बसून नकोय मला. हां, मला तू मला आउटपुट नको आहे, फक्त मला हात ती दे. वस्तू नको आहे. म्हणजे माझं तर नेहमीच म्हणणं ते आहे की तुम्ही कुठली, कारण काय की त्या प्रोसेसमधली जी मजा आहे, खरंच म्हणजे आहे. एखादी गोष्ट आणि तुम्ही किती हां, शिकता म्हणजे प्रत्येक क्रिकेटची मॅच प्रोसेसमध्ये. जिंकणं गोष्ट वेगळी आहे. पण ती कशी जिंकणं, त्या प्रोसेसमधली छान. मजा आहे. अभ्यास नुसतं पास होणं, पण ती पास होण्यातली जी मजा आहे, तो जो अभ्यास केला आहे, रात्री जागून अभ्यास केला आहे किंवा कुठलंही काम केलं असेल. हे काहीच वाया नसतं. हां, आता एक्झिबिशन तू करते किंवा त्या एक्झिबिशनमध्ये जेव्हा ते आउटपुट होतं किंवा सेल्स होतो, तेव्हा सेल्सपेक्षा ना मी किती स्ट्रगल करून तो सेल्स केला आहे, हे जे समाधान असतं खूप ना, जास्त. ते खूप समाधान माणसाला तुम्हाला हे करून शांत देतं. झोप येते माहिती हां, आहे? इव्हन म्हणजे महिलांना सुद्धा ते सांगतो, की तुम्ही घरात एखादं कुठलंही पक्वान्न बनवता, जेवण बनवता किंवा कुठलंही काम करता, जेव्हा ते कौतुक केलं जातं फॅमिलीकडून किंवा बाहेरच्याकडून, तेव्हा तुमच्या डोक्यात फक्त ते कौतुक नसतं, तर ते मी किती किती मेहनतीनं कष्टाने केलंय केलंय. किंवा हो, त्याच्यामागे माझा कसा तो प्रवास. खूप. त्यामुळे देवाकडे असू दे किंवा युनिव्हर्सकडे असू दे, तुम्हाला जर मागायचं असेल तर ते काम करण्याचं बळ मागा. नक्कीच मागा. जेणेकरून तुम्हाला ती फक्त वस्तू, आणि मला वाटतं की देव सुद्धा हे बघतोय की तुम्ही काय मागताय. किती जेन्युइनली मागता. म्हणजे हां, असं म्हटलं ना, की देवाला फक्त तुमच्या व्हायब्रेशन्स, एनर्जी समजते. तुम्हाला तुमचे शब्द किंवा भाषा, लँग्वेज नाही कळत. त्याला हे माहिती आहे, की त्या कामातनं समोरच्याचं जर चांगलं होणार आहे ना, तर मी तुला डेफिनेटली देणार. ह्याची मी उदाहरणं पण तुम्हाला सांगेन. आता एक्झिबिशनबद्दलच आपण बोलतोय. हे म्हणजे मी कितीतरी लोकांना ह्याच्यासाठी तुम्हाला आणू शकते समोर, की एक्झिबिशन जेव्हा माझं विश्रामबागमध्ये एक्झिबिशन असतं आणि पावसाळ्यात वगैरे असे पण मी घेतलेले आहेत. आता अनप्रेडिक्टेबल गोष्टी आहेत ना, पाऊस कधी येणार आहे हे बरं. मी थोडीच सांगू शकते. तर त्या काळात सुद्धा मी इतकी मनापासून मॅनिफेस्टेशन करायचे ना, की स्वामी इथे 40 लोकांचे स्टॉल आहेत. बरं ते बाहेरून आलेले आहेत. एवढा स्ट्रगल करून, एवढं सामान घेऊन दिवस-दिवस ते इथे राहिलेले आहेत. इथे जर पाऊस पडला ना, तर त्यांचं नुकसान होणार आहे. कारण त्यांना बिझनेस नाही मिळणार आहे. लिटरली मी सांगते, पूर्ण गावभाग, स्टँड, आजूबाजूला सगळीकडे धो-धो पाऊस पडतोय आणि विश्रामबागमध्ये थेंबर पण पाऊस पडत नाही. होतं असं. हे इतक्या वेळा झालंय म्हणजे मला माझे स्टॉल होल्डर पण तुझं ऐकतात स्वामी, तू त्यांना हां. सांग तेवढं. नाही, नाही, स्वामी असं म्हणजे पण होतं. स्वामी हे माझी मी इच्छा ही हां, आहे, की कोणाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि बरं. ते एवढा स्ट्रगल करून इथेपर्यंत आलेत, तर ते खाली हाताने जायला नाही पाहिजेत. यात माझा काय फायदा आहे, की मी त्यांना ते अवेलेबल करून दिलंय, हा माझा फायदा आहे. अशा म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्टी पण तुमच्या होतात. तुम्ही इच्छा आणि कृती दोन्हीही जर चांगली ठेवलीत, हं. ज्याच्यामुळे समोरच्याचं काहीतरी चांगलं होणार आहे, तर तुम्हाला काही कधी कमी कमी पडत नाही. पडत नाही. बरोबर. इच्छाशक्ती स्ट्राँग पाहिजे. खूप म्हणजे जास्त. म्हणजे देव किंवा युनिव्हर्स हे निमित्त मात्र आहे. हो. तुमची इच्छाशक्ती स्ट्राँग असेल तर तुम्ही कुणालाही हरवू शकता. कर्म चांगले ठेवा कर्म बस. चांगले आउटपुट म्हणजे तुम्ही म्हणतो ना, की तिथेच चांगल्या गोष्टी काढू शकता. तुम्ही कचऱ्यात तुम्ही हे शोधून उपयोग नाही. तुम्ही नाही. चांगल्या ठिकाणी शोधलं पाहिजे ते. त्यामुळे तुम्ही कुठल्या वातावरणात आहात, तुम्ही काय देताय, काय घेताय हे खूप मॅटर करतं. आणि मला वाटतं, की नेहा तुझ्याकडून भरपूर आता लोकांना मोटिव्हेशनल गोष्टी मिळतील. महिलांना असेल, पुरुषांना असेल, लहान मुलांना असेल, की तू फॅमिली कशी हँडल करतेस, स्वतःसाठी कसा वेळ देतेस. म्हणजे करावी तेवढी चर्चा कमी आहे. कमी आणि याच्यावरती बोलावं तेवढं कमी आहे. कारण का एक एक्झिबिशन हा म्हणजे एक पॉडकास्टचा विषय होऊ असतोच. शकतो. हो. किंवा किंवा सर्वमंगल हा फक्त एक म्हणजे असतोच. 23,000 खरंय. लोकांचे अनुभव जरी सांगायचे म्हटले तर तो खूप. दिवस पुरणार नाही आपल्याला. डेली मी इतक्या लोकांना भेटत हां, असते ना, प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स वेगळे-वेगळे असतात. बरोबर आहे. आणि खूप अशा ना गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला नाही पटत, पण तुम्हाला तिकडे नाही व्यक्त होत आहेत. घरचे बरोबर आहे. असतील किंवा काही गोष्टी असतील. पण तिथे तुम्ही मग ते तुम्हाला कळलं पाहिजे ती परिस्थिती हं, कशी हँडल करायची आहे ते. देव आहे तुमच्या मागं. हा जर तुम्ही ब्लाइंड ट्रस्ट ठेवलात ना, की काहीही होऊ देत, बरोबर चांगलंच आहे. होणार आहे माझं. जे सक्सेस हे बुक ज्यांनी वाचलं असेल किंवा तर माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्याच्यामध्ये पण हेच आहे, की तुम्ही जो विचार करता ना, ते सिक्रेट. तुमच्यासोबत होतं हां, सिक्रेट. हां. की वाईट विचार करताय तर वाईटच होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या क्लायंट्सना पण ऑल्वेज सांगते, "तुम्हाला हे हवंय ना, ते मागा आणि विसरून जा. बरं आहे. त्याला जर तुम्ही इंटेन्शन्स देत बसला नाही होणार आहे. बरं आहे. म्हणजे मागा, कामाला लागा तुमच्या. हे काम साधं चालू सिंपल ठेवा." गोष्ट आहे, की थांबू नका. आणि आजच्या मला वाटते पॉडकास्टमधनं हेच आपण सांगितलं लोकांना, की की किती सोपं आहे खूप आयुष्य. फक्त सोपं आणि ते जगा. जगा, प्रत्येक फक्त क्षण छान. जगा. आणि नेहा खूप खूप म्हणजे आभार मानतो तुझे, की या ठिकाणी तू या बोलूयाच्या माध्यमातनं आपण लोकांना खूप काही चांगल्या गोष्टी देण्याचा आपल्या परीने प्रयत्न केलेला आहे. आणि प्रेक्षकांनाही मला वाटतं, की ही चर्चा खूपच आवडलेली असेल, ऐकनेबल झाली असेल ही, की आणि
ज्या महिलांना घरात बसून काही सुचत नाही आहे किंवा काय कळत नाही की सर्व मंगल आहे तुमचं मंगलमय आयुष्य करण्यासाठी. नक्कीच. तर आणि या बोलूया माध्यम आहेच. इथं तर आपण वेगळ्या लोकांना बोलवतच असतो, वेगळ्या लोकांशी चर्चा करत असतो, मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असू दे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा. सर्वमंगलचे 23,000 लोकं पाहणारच आहेत डेफिनेट. आणि तुम्हीही पहा आणि इतर लोकांनाही सांगा याबद्दल. आणि याच गोष्टी पॉडकास्टच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लोकांना सांगा की बाबा किती सोपं आहे हे आयुष्य आणि खूप सोपं आहे सगळ्यातून तरुण जाणं. तर पुन्हा एकदा आपण या बोलूयाच्या माध्यमातून नेहाचे आभार मानूया. या ठिकाणी ती आली. थँक्यू म्हणायचं आहे अश्विनीला पण आणि तुम्हाला पण, की मला इथे याची संधी दिली. भरपूर आहे ना सर, मी ते नक्कीच सांगेन की खूप अवॉर्ड्सना वगैरे बोलवलं जातं. मी त्यांना तेच सांगते की तुम्हाला जेन्युइनली वाटत असेल की मी काही केलंय तर मी नक्की येईन. म्हणजे मला तिथे येऊन ते पुरस्कार स्वीकारण्यात आणि ते फेमसाठी वगैरे मला नाही यायचं आहे. त्यातनं मला काहीतरी लोकांना द्यायला मिळालं ना तर मी डेफिनेटली येईन. आणि आशूचा जेव्हा फोन आला होता तेव्हा मी त्याला तेच म्हणलं होतं की हा व्हिडिओ झाल्यानंतर आहे ना खूप म्हणजे माझ्याकडूनही तुला मदत होईल आणि खूप लोकांपर्यंत हे बरोबर. पोहोचेल या गोष्टी. बरोबर आहे. म्हणजे 1 to 1 मी बोलतच असते सगळ्यांच्या सोबत. पण जेव्हा जास्त तुमच्या माध्यमातून आहे ना आता मी खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेन आणि त्यांना या पूर्ण पॉडकास्टमधनं काही जरी थोडं मिळालं की जे त्यांचं लाईफ चेंज करू शकेल तर ते स्वामींच्यापर्यंत पोहोचलं असं समजेन मी. आणि नक्कीच. त्याच्यासाठी तुमच्या दोघांचे खूप खूप थँक्यू. थँक्यू सो आणि मच. तुमचा हा कार्यक्रम असाच भरभरून मोठा मोठा होत राहू देत, सबस्क्रायबर्स वाढत राहू देत आणि सगळ्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, खूप मोठं होऊ देत हीच इच्छा. थँक्यू सो मच. येस. पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो, या बोलूया. थँक्यू सो मच.